नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी बोर्ड परीक्षा 2024 च्या अनुषंगाने एक महत्त्वाची व्हिडिओ, जबरदस्त रिव्हिजन मित्रांनो आपली सुरू झालेली आहे आणि त्या रिव्हिजन मधली ही पहिली व्हिडिओ जिच्यामध्ये आपण बोर्ड प्रश्नपत्रिका 2020 मधल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, बोर्डाच्या मागच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवणं खूप गरजेचं असतं, तर ही रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे। या सर्व सिरीज मध्ये आपण मागच्या बोर्डाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या आपण तुमच्याकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। तर जाऊयात पुढे मित्रांनो। बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे बोर्ड परीक्षा 2020 साली आलेला पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती की पहिला प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या। क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो पहिल्यातला ए हा बहुपर्यायी प्रश्न असतो। लक्षात घ्या, पहिल्यातला ए प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्या पहिल्यामधला जो ए आहे तो कुठला असतो आपला नेहमी बहुपर्यायी प्रश्न, ज्याच्यामध्ये एक प्रश्न असतो त्याचे 4 ऑप्शन असतात। आता हे प्रश्न कुठून येतात, या प्रश्नांची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर काय करायचं माहिती आहे का, तुमचं जे पुस्तक आहे पुस्तकामध्ये जे संकीर्ण प्रश्न संग्रह दिलेले असतात त्या संकीर्ण प्रश्न संग्रह मधले जे काही तुमचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, जे बहुपर्यायी प्रश्न आहेत ते सगळे बघा, त्याच्यातलेच बहुपर्यायी प्रश्न येतात। आता हा जर प्रश्न बघितला ना तुम्ही वर दिसतोय तो प्रश्न सुद्धा मित्रांनो तुमच्या संकीर्ण प्रश्न संग्रह मधला आलेला आहे। संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधला हा प्रश्न आहे। तर प्रश्न आहे जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? तर मित्रांनो जीएसटी मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात। किती असतात? 15 अंकाक्षरे असतात। हे उत्तर बरोबर आहे। जीएसटी आपण भरतो आणि जीएसटी भरताना कुठलंही दुकान असेल एखादं तर त्या दुकानाचा एक जीएसटी नंबर असतो, तो जीएसटी नंबर 15 आकडे असतो। या 15 आकड्यांमध्ये काय असतं, सुरुवातीचा जो आहे ना तो 27 असतो। सुरुवातीचा काय असतो? 27 म्हणजे हा महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे। सुरुवात जी आहे ती नेहमी स्टेट कोडने होते। आता महाराष्ट्रामधला जर जीएसटी नंबर असेल कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा, कुठल्याही एखाद्या दुकानाचा, तर तो 27 पासून सुरू होणार आणि त्याच्यानंतर 10 आकडी पॅन कार्ड असतो। पॅन कार्ड नंबर, पॅन कार्ड उदाहरणार्थ एखादा समजा पॅन कार्ड नंबर असतो BDBPG 692222R, समजा हा एखाद्याचा पॅन कार्ड नंबर आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आकडी पॅन कार्ड नंबर असतो। म्हणजे पुढचे जे 10 आकडे आहेत, पहिला जो आकडा आहे पहिले 2 आकडे काय असतात? स्टेट कोड। लक्षात घ्या, जीएसटी नंबर कसा तयार होतो, पहिले जे आहेत ना स्टेट कोड असतो, म्हणजे राज्याचा एक कोड असतो, तो या ठिकाणी पहिला राज्याचा जो कोड आहे लक्षात घ्या स्टेट कोड। मी तुम्हाला डिटेल मध्ये काय सांगतोय, कारण जर तुम्हाला बोर्डाला याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न आला राज्याचा स्टेट कोड किती आकडे असतो तर 2 आकडे असतो। महाराष्ट्र राज्याचा स्टेट कोड काय आहे तर 27 आहे असं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे। महाराष्ट्र राज्याचा 27 आहे म्हणजे जीएसटी नंबर बनताना पहिले जे 2 आकडे असतात ते स्टेट कोडचे असतात, त्याच्यानंतरचे पुढचे जे 10 आकडे असतात ते पॅन कार्ड वरचे असतात आणि त्याच्यानंतर ते 3 जे आहे 1Z5 वगैरे किंवा कुठलाही असेल, नंतरचे जे 3 आकडे असतात ते बाय डिफॉल्ट असतात। पण पहिले 2 आकडे स्टेट कोड, नंतर पॅन कार्ड आणि नंतर 3चे जे एक्स्ट्रा इतर बाय डिफॉल्ट असतात। ओके, तर हे आपण समजून घेतलं पाहिजे। तर याच्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो की पॅन कार्ड नंबर किती आकडे असतो, हा जर प्रश्न आला तर तुमच्याकडे उत्तर पाहिजे 10 आकडे। ओके, आणि स्टेट कोड किती आकडे असतो तर 2 आकडे, असाही प्रश्न येऊ शकतो। हा पुढचा जर प्रश्न आपण बघितला, इथं काय विचारलंय, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? बघा, पहिली गोष्ट वर्ग समीकरण कशाला म्हणतात? ज्या समीकरणाची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक किती असतो? 2 असतो, त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो। आता इथं जर बघितलं तुम्ही म्हणाल अरे सर इथं एक मला घातांक व x चा वर्ग दिसतोय, इथं एक x चा वर्ग दिसतोय, या दोघांमधलं कोणतरी असेल का? तर मित्रांनो हे सोडवून बघायचं, नीट चेक करायचं वर्ग समीकरण आहे की नाही। आता याच्यामध्ये हा जो सी ऑप्शन आहे ना हे तर वर्ग समीकरण नसणार आहे, हा तर गेला समजा आपल्या याच्यामधून। पण आता इथं बघा, तुम्ही म्हणाल इथं वर्ग दिसतोय तरी सुद्धा हे वर्ग समीकरण नसू शकतं। का माहितीये का? कारण इथं खाली हा x आहे, तर मी पहिला हा x घालवण्यासाठी काय करतो, या संपूर्ण समीकरणाला x ने गुणतो। कारण ज्यावेळेस वर्ग समीकरण लिहितो त्यावेळेस छेदाला आपल्याला कुठल्याही प्रकारचं चल नकोय। हे चल घालवण्यासाठी मी काय करणार, 5/x गुणिले x वजा 3 गुणिले x 3x आणि बरोबर x वर्ग गुणिले x। आता हा x तर गेला, तर 5 वजा 3x बरोबर x वर्ग गुणिले x काय झालं, x चा घन झाला। मग इथं जर x चा घन असेल तर हे वर्ग समीकरण असेल का? नाही, कारण वर्ग समीकरणाची सगळ्यात मोठी कोटी 2 असते। मग आता आपण b चा जर विचार केला तर हे बघा b वर्ग समीकरण आहे की नाही। आता x ने या x अधिक 5 ला गुणा, x गुणिले x x चा वर्ग अधिक 1 गुणिले 5 5x बरोबर 4,
तर हे वर्ग समीकरण आहे. बी ऑप्शन करेक्ट आहे. बाकी आता कुठं बघायची गरज पण नाहीये. तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो. पण लक्षात घ्यायचं, हा प्रश्न इथं पण येतो आणि 1 मार्काचा जो प्रश्न असतो पहिल्यातला बी, त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ओळखा. लक्षात ठेवायचं, जर कोटी 2 असेल तर वर्ग समीकरण आहे, अन्यथा ते वर्ग समीकरण नाही. ओके. आता पुढचा एक प्रश्न बघू आपण. पुढचा आपल्याकडे प्रश्न दिलाय, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7 असेल तर x ची किंमत काढा. मित्रांनो प्रश्न एकदम जबरदस्त आहे, खूप सोपा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी आपण एक काम करू, x ची किंमत काढायला सांगितले तर x ची किंमत काढायचं सूत्र माझ्याकडे असतं dx भागिले d. लक्षात घ्या, x ची किंमत काढायचं सूत्र dx भागिले d. आता dx ची किंमत किती आहे? 49. इथं लिहा 49 भागिले d ची किंमत किती आहे? 7. किती आलं? 7 49. उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 7. तर ए ऑप्शन करेक्ट आहे. मित्रांनो इथं ए ऑप्शन जरी करेक्ट असला तरी कधी कधी काय होतं, तुम्हाला आणखी याच्यामध्ये वेगळा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो सांगतो. इथं देतील परत हाच प्रश्न देतील, dx 49, dy -63, d बरोबर 7, तर y ची किंमत काढा. जर y ची किंमत विचारली असती तर सूत्र असतं dy भागिले d. dy ची किंमत -63 भागिले d ची किंमत 7. 7 9 63. मग त्यावेळेस काय आलं असतं? -9 उत्तर आलं असतं. तिथे ऑप्शन नाहीये, परंतु y ची किंमत पण विचारली जाऊ शकते. प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. आता हाच प्रश्न 1 ते 2-3 वेळा येऊन गेला बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी. एका वर्षी x ची किंमत काढायला सांगितलेली, दुसऱ्या वर्षी y ची किंमत काढायला सांगितलेली. ओके. त्यामुळे प्रश्न जे आहेत ते रिपीट होत जातात बऱ्याचदा, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 4. ओके. डायरेक्ट बरं 4था प्रश्न बघा. यात काय दिले, जर नंबर ऑफ ए बरोबर 2, पी ऑफ ए बरोबर 1/5, तर नंबर ऑफ एस आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलंय. मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे? पी ऑफ ए दिलेला आहे बरं का. पी ऑफ ए म्हणजे संभाव्यता. संभाव्यता काढायचं सूत्र काय? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. या सूत्राचा वापर इथं करावा लागेल, कारण आपल्याला नंबर ऑफ ए दिलंय, पी ऑफ ए दिलंय आणि नंबर ऑफ एस काढायला सांगितलंय. म्हणजे पी ऑफ ए चं सूत्र आपण वापरू शकतो, कारण तेच सूत्र आपल्याकडे आहे. पी ऑफ ए म्हणजे संभाव्यता काढायचं सूत्र. मग संभाव्यता काढायचं सूत्र काय बाबा? पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता पी ऑफ ए किती दिलाय? 1/5. मग पी ऑफ ए ची किंमत 1/5 या ठिकाणी इथं लिहून टाकू आणि बरोबर नंबर ऑफ ए किती दिलाय? 2 दिलाय. मग 2 या ठिकाणी लिहून टाका आणि भागिले नंबर ऑफ एस. आता तिरकस गुणाकार करा, 1 गुणिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ एस बरोबर 5 गुणिले 2 5 दुने 10. अशा प्रकारे नंबर ऑफ एस 10, म्हणजे सी ऑप्शन जो आहे तो आपला करेक्ट येईल. आता या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची ते तुम्हाला सांगतो. बघा ज्यावेळेस उत्तर लिहिताना समजा हा जर 4था प्रश्न असेल तर 4थ्याचं उत्तर सी 10. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर लिहायचंय. म्हणजे तो तुमचा ऑप्शन आणि त्याचं उत्तर एवढंच लिहायचंय, बाकी जास्त लिहायचं नाही. काही मुलं काय करतात? फक्त सी लिहितात, काही जण काय लिहितात? फक्त 10 लिहितात. तर दोन्ही सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला सी 10 अशा दोन्ही याच्यामध्ये उत्तर लिहिता आलं पाहिजे. तर हा पहिल्यातला ए होता, जो प्रश्न आपल्याला किती मार्काला येतो? 4 मार्काला येतो. आणि इथं आपल्याला 4 पैकी 4 मार्क पडले पाहिजेत. आणि हेच प्रश्न कधी कधी 1 मार्काला पण येतात. आता आपण पुढचा जो प्रश्न आहे त्या पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. हा जर पुढचा प्रश्न आपण बघितला तर यात काय दिलंय? ज्याचे पहिले पद -2 आहे आणि सामान्य फरक सुद्धा -2 आहे, तर त्या अंकगणिती श्रेणीतलं दुसरं आणि तिसरं पद काढा. बघा या ठिकाणी पहिले लिहू आपण बाबा, जे दिलंय ते एकदम इमानदारीत लिहू. ए बरोबर किती बाबा? -2. त्याच्यानंतर साधारण फरक, सामान्य फरक डी बरोबर पण -2 आणि काढायला सांगितलंय दुसरे व तिसरे पद. दुसरे पद म्हणजे T2, तिसरे पद म्हणजे T3. आपल्याला सूत्र पाहिजे माहिती. बघा T2 काढायचं सूत्र काय? T1 अधिक D. ओके. आणि T3 काढायचं सूत्र काय? T2 अधिक D. ही 2 सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत. ओके. T2 काढायचं T1 अधिक D, T3 काढायचं T2 अधिक D, T4 काढायचं T3 अधिक D, T5 काढायचं T4 अधिक D. अशा प्रकारे ती गाडीच पुढे चालत राहणार. आता T1 अधिक D. T1 किती बाबा? T1 म्हणजे A असतो. लक्षात घ्या, T1 म्हणजे पहिले पद आणि पहिले पद म्हणजे A असतो. A ची किंमत किती? -2 आणि अधिक D ची किंमत किती? -2च आहे बरोबर. आता पुढे काय होईल बाबा? हे -2 आपल्या जाग्यावर आणि अधिक -2. आता लक्षात घ्या, वजा ज्या वेळेस 2 संख्यांना चिन्ह असतात समान, त्यांची होते बेरीज. म्हणून 2 आणि 2 4 झाले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं चिन्ह. ओके.
आता परत T3 काढायचंय, T2 तर निघाला बाबा -4 आहे. आता T3 म्हणजे काय, T2 अधिक D. T2 किती आहे बाबा, कुठे गेला, T2 ची किंमत -4 आले, -4 अधिक D ची जी किंमत आहे ती किती आहे, -2 आहे, -2 बरोबर -4 आपल्या जागेवर, अधिक वजा वजा झालं 2 आपल्या जागेवर. आता इथं बघा वजा वजा अधिक, जर दोन संख्यांना चिन्ह असतील समान तर त्यांची होणार बेरीज, म्हणून 4 आणि 2 6, वजा आहे म्हणून -6. तर अशा प्रकारे दुसरे पद आपल्याकडे आलं -4, तिसरे पद आलं -6. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. इथं याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क झाले आपले 1 मार्क फायनल. इथं बघा कधी कधी प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, तर ती अंकगणिती श्रेणी काढा किंवा या अंकगणिती श्रेणीची पहिली 4 पदे काढा. अशा प्रकारे सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता पुढचा प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 3 दुसरा. आता या दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बाबा, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील औषधांवरती GSTचा दर 12% आहे. बघा GSTचा दर बरोबर किती, 12%. GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय, वस्तू व सेवा कर. ओके. आता ही प्रणाली वस्तू व सेवा कर ही प्रणाली कधीपासून सुरू झाली असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ही जी प्रणाली आहे 1 जुलै 2017 पासून सुरू झाली, हे सुद्धा उत्तर सांगता आलं पाहिजे. आता GSTचा दर 12%, तर CGST व SGSTचा दर काढा. मग CGSTचा दर काढायचा आपल्याला काढायचा आहे आणि S चा दर, ओके, आणि SGST चा दर आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे जर का GSTचा दर 12% असेल तर CGST आणि SGST हे दोघे सुद्धा GSTच्या निम्मे असतात, म्हणून 12च्या निम्मे 6%, 12च्या निम्मे 6%, म्हणून GST जर का 12% असेल तर CGST आणि SGSTचा दर या 12%च्या अर्धा झाला, हाफ झाला, निम्मा झाला, हे समजून घ्या. ओके. आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याकडे आहे बघा, या वर्ग समीकरणासाठी काय बाबा, वर्ग समीकरण आहे 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. या वर्ग समीकरणासाठी A, B आणि C च्या किमती काढा. जगातला सगळ्यात सोपा प्रश्न. बघा मित्रांनो, इथं किमती काढत असताना सुद्धा डायरेक्ट नाही लिहायचा, थोडंसं डिटेल्समध्ये लिहायचं. कसं लिहायचं बघा, पहिला आधी हे लिहायचं, वरील समीकरणाची तुलना, वरील समीकरणाची, कोणाची, समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 करून, ओके, शी करून याच्यासोबत आपल्याला करायचे तुलना. आणि ही तुलना केल्यावरती x बघा ABCच्या किमती काढायच्यात. पहिला आला आपल्याकडे a म्हणजे काय, x वर्गाच्या शेजारी कोण आहे, इथं x वर्गाच्या शेजारी कोण आहे, 2 आहे, म्हणून या ठिकाणी a बरोबर 2. b बरोबर x च्या शेजारी कोण आहे, x च्या शेजारी -5 आहे, मग इथे लिहा -5. आणि c बरोबर किती, एकटा कोण आहे, 7 आहे, मग इथं लिहिलं 7. अशा प्रकारे a बरोबर 2, b बरोबर -5 आणि c बरोबर 7. विषय संपला. हातातले 1 मार्क आहे, अजिबात सोडायचं नाही. पण लक्षात घ्या, कधी कधी समीकरण जर का सामान्य रूपात नसेल, म्हणजे असं असेल 2x वजा 5x बरोबर -7 असं असेल, तर काही मुलं काय करतात, a बरोबर 2, b बरोबर -5 आणि c बरोबर -7 लिहितात. तर उत्तर चुकणार. c बरोबर -7 लिहायचं नाही, पहिले त्याला अलीकडे आणायचं, वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहायचं, मग सामान्य रूपाशी तुलना करायची आणि मग ABCच्या किमती काढायच्या. असं आपल्याला स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, चौथा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आणि या प्रकारचा प्रश्न आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप वेळा येऊन गेलाय. प्रश्न काय आहे, 15x अधिक 17y बरोबर 21 हे समीकरण नंबर 1 आहे. आणि दुसरं 17x अधिक 15y बरोबर 11 समीकरण नंबर 2 आहे. तर x अधिक y ची किंमत काढा. मित्रांनो, हे जे गणित आहे ना, गणित या प्रकारचं खूप वेळा आलंय बोर्डाच्या परीक्षेला आणि या वर्षी सुद्धा येऊ शकतं. आकडे बदलतील पण गणित तेच राहणार. विषय काय बघा, या ठिकाणी बघा, x चा सहगुणक जो 15 आहे तो y ला आलाय आणि y चा सहगुणक 17 x ला आलाय.
आणि अशा वेळी जर मला x अधिक y ची किंमत काढायला सांगितली ना, तर मी सरळ या दोन समीकरणांची बेरीज करणार. सरळ बेरीज करायची, डोळे झाकून बेरीज करायची. इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. ओके, 2 करू. समीकरण 1 आणि 2 ची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल बघा. पहिलं 15x अधिक 17y बरोबर 21 आणि अधिक समीकरण नंबर 2 काय 17x अधिक 15y बरोबर 11. दोघांची करा बेरीज. 15 आणि 17 32x अधिक 17 आणि 15 32y आणि 11 आणि 21 32. अशा प्रकारे 32 32 32. आता सगळीकडे 32 32 32 आहे. म्हणजे ह्या 32 एके 32 32 एके 32 आणि 32 एके 32 सगळ्यांना 32 ने भाग लावला. x अधिक y बरोबर 32 एके 32. x अधिक y बरोबर 1 आलं. तर अशा प्रकारे x अधिक y बरोबर 1 येईल. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. समजा दुसरा एखादा प्रश्न आला 2x अधिक 3y बरोबर 5 आणि 3x अधिक 2y बरोबर 15. बघा मित्रांनो, सेम गणित आहे. या दोन्ही गणितात काय फरक नाही, सेम आहे. इथं x चा सहगुणक 2y ला गेलाय, y चा सहगुणक 3x ला आलाय. असे आकडे बदलतील. काय करायचं, सरळ दोघांची बेरीज करायची. 2 आणि 3 5x, परत 2 आणि 3 5y आणि 15 आणि 5 झाले 20. 5 5 20. सगळेजण 5च्या पाड्यात येतात. मग 5 एके 5 अधिक 5 एके 5 बरोबर 5 चोक 20. विषय संपला. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे मित्रांनो सोडवू शकता तुम्ही. आणि या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला बोर्डाच्या परीक्षेला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा तक्ता पूर्ण करा, ही सारणी पूर्ण करा. जर मला आलेख काढायचा असेल कोणाचा 2x अधिक 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. आता इथं काय दिलं बाबा, मला x चा जर विचार केला, माझ्याकडे समीकरण आहे 2x वजा 6y बरोबर 3 बरोबर. पहिला मुद्दा बघा, या ठिकाणी x बरोबर वजा 5 आहे, तर y बरोबर किती येईल ते आपण अगोदर काढू. x बरोबर किती वजा 5. हा, मग y ची किंमत काढण्यासाठी हे जे समीकरण आहे ना यालाच इथं लिहायचं. 2 गुणिले x च्या जागेवरती लिहायचं वजा 5. ओके, वजा 6y आपल्या जागेवर बरोबर 3 आपल्या जागेवर. बे पंचे 10 वजा आहे म्हणून वजा 10. 6 एके 6 6y आपल्या जागेवर 3 आपल्या जागेवर. वजा 6y आपल्या जागेवर 3 आपल्या जागेवर. वजा 10 वजा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 10. आता इथं लिहायचं वजा 6y बरोबर 10 अधिक 3 झाले 13. 13 क्या हाल होगा. y इज इक्वल टू 13 अपने जगह पे -6 वजा 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणिले. इथं हा गुणिले ना वजा 6, इकडे आला भागिले वजा 6. मग y बरोबर किती आलं 13 छेद वजा 6. याचा अर्थ वजा 13 छेद 6 असं आपण म्हणू शकतो. आणि मग इथं काय येईल वजा 5 आणि वजा 13 छेद 6. हे झालं आपला एक गोष्ट पूर्ण. आता दुसरा मुद्दा काय, आता x ची किंमत नाही माहिती, y ची किंमत 0 आहे. आता y बरोबर 0 तर आपल्याला x बरोबर किती हे आपल्याला काढायचंय. ओके, आता याच्यात बघा y बरोबर 0 आहे. आपलं समीकरण काय 2x वजा 6y बरोबर 3. ओके, आता 2 गुणिले x आपल्या जागेवर वजा 6 गुणिले y ची किंमत आता 0 घ्यायची बरं का, आणि बरोबर 3 आपल्या जागेवर. 2x आपल्या जागेवर 6 गुणिले 0 वजा 0 बरोबर 3 आपल्या जागेवर. 2x मधून 0 गेले उत्तर आलं 2x बरोबर 3 आपल्या जागेवर. x आपल्या जागेवर 3 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले 2 म्हणजे किती आलं 3/2 x ची किंमत आली. y बरोबर 0 असेल तर x बरोबर 3/2. मग इथं येईल 3/2, 0. एक लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे. या प्रकारचा प्रश्न सारणी बदलून येईल. बघा सराव संच 1.2 मध्ये ज्या पहिल्या 2 सारण्या दिल्यात त्या बघून जा. त्यापैकी एखादा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो. आणि हा प्रश्न का सोपा आहे माहिती का, याच्यामध्ये तुम्हाला 2 कृती पूर्ण करायच्यात. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ए मध्ये आपण जर बघितलं, आता मी हे रफ करतो थोडंसं बघा, लक्षात घ्या तुम्ही. प्रश्न क्रमांक जो दुसऱ्यातला ए आहे ना, प्रश्न दुसरा आणि त्याच्यातला ए, याच्यामध्ये 1 2 3 कृती दिल्या जातात अशा प्रकारे. आता ही एक कृती झाली आपली. 3 कृती दिल्या जातात, 3 पैकी कुठल्याही 2 सोडवायचे असतात. प्रश्न खूप सोपा असतो. या प्रश्नात आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात 4 पैकी 4, म्हणून याच्याकडे नीट बघायचं. आता हा प्रश्न बघा, इथं काय दिले बाबा, इथं आपल्याला दिलंय एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6. पहिले पद म्हणजे किती, a बरोबर 6
व सामान्य फरक म्हणजे डी बरोबर 3 आहे, तर यस 27 काढा म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज. मग त्यासाठी आपण कुठलं सूत्र वापरलं पाहिजे? SN SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. यस 27 काढायचे म्हणून हे सूत्र आहे. जस्ट मी लिहिलं, हे काय असं लिहायचं नाही. आता उत्तर काय लिहिणार मी? पहिले पद बरोबर 6 दिलंय, डी बरोबर 3 दिलंय, यस 27 काढायचे. इथं फक्त बॉक्स भरायचे. आता SN बरोबर n/2 हे सूत्र दिलंय, अर्धवट दिलंय. n/2 नंतर काय पाहिजे? 2a पाहिजे आणि मग अधिक n वजा 1 म्हणजे इथं काय पाहिजे? 2a पाहिजे. झालं, या ब्रॅकेटमध्ये आपल्याला 2a पाहिजे. ठीक आहे. आता इथे बघा, आता इथं यस 27, यस n च्या ऐवजी यस 27 आहे, ते इथं लिहिलंय. n च्या जागेवर 27 भागिले 2 आपल्या जागेवर 2a. 2 गुणिले a ची किंमत किती? 6 आहे, म्हणून इथं लिहिलं 6 दुने 12. डायरेक्ट उत्तर लिहिलं. n ची किंमत 27 वजा 1 आणि d ची किंमत किती? 3 या ठिकाणी लिहू. झालं आपलं उत्तर. आता पुढे बघा, यस 27 बरोबर 27/2 आहे आणि ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून फक्त त्या बॉक्समध्ये लिहायचं. आता याचं कॅल्क्युलेशन काय बाबा? 12 अधिक 27 1 गेला 26 गुणिले 3. बरं, आता मला सांगा 12 अधिक 26 त्रिक किती? 6 त्रिक 18, चला लेख 3 दुने 6 आणि 1 7 78. आता 12 आणि 78 किती झाले बाबा? 90 झाले. 12 आणि 78 90. म्हणजे या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याकडे उत्तर किती येतं? 90 येतं. म्हणजे इथं काय लिहिलं पाहिजे आपण? 90 लिहिलं पाहिजे या बॉक्समध्ये. ठीक आहे. आणि आता इथं किती? 27 भागिले 2 गुणिले 90. आता 2 आणि 90 ला भाग लावला की 45 येतात. मग इथं लिहायचं 27 गुणिले 45 करून जे उत्तर येईल ते इथं लिहायचं. बरं का. मग आता इथं लिहू 45 गुणिले 27. 27 ने 45 ला गुणा. 7 5 35 5 हातच्याला 3 7 चोक 28 29 30 31. ओके, एक शून्य घेतला. 2 पंचे 10 शून्य हातच्याला 1. 2 दुने 4 2 चोक 8 आणि 8 आणि 1 9 झालं. ओके, 5 1 आणि इथं 9 आणि 3 12 12 15 1215. बरं का, 1215. कधी कधी काय होतं, सूत्र वित्र काय आठवलं नाही तरी तुम्हाला या दोघांचा गुणाकार करून इथं जरी लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. इथं मार्क कसे असतात सांगतो तुम्हाला. प्रत्येक बरोबर चौकटीला, आता इथं 2a लिहिलं तुम्ही, बरोबर लिहिलं, तुम्हाला इथं अर्धा मार्क मिळेल. या चौकटीतलं उत्तर बरोबर आहे, इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. या चौकटीतलं उत्तर बरोबर आहे, इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. इथं काय मार्क देण्याचा विषयच येत नाही. आणि या चौकटीतलं उत्तर बरोबर आहे, इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. आणि अशा प्रकारे हे सगळे अर्धा 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 पकडून आपले 2 मार्क होतील. ओके, 4च बॉक्स दिले जातात. या ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 4च बॉक्स दिले जातात. ते 4च बॉक्स फक्त भरायचे असतात. त्या व्यतिरिक्त काय जास्त बॉक्स नसतात, त्याच्यामुळे बाकीचे बॉक्स भरायचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न आपण बघू या ठिकाणी. हा प्रश्न बघा, यात काय दिलंय की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून, पत्ते एकूण 52 असतात, एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. मित्रांनो, संभाव्यता प्रकरणाकडे जरा नीट लक्ष द्या, कारण हे प्रकरण येतं बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्काला, 8 मार्काला येतं आणि इथं आपल्याला 8 पैकी 8 मार्क पडू शकतात. ओके, बघा आता काय सांगितलंय की घटनेची संभाव्यता कुठली बाबा? तो पत्ता लाल असणे. आता लाल पत्ते किती असतात? एकूण 26 असतात. पण ठीक आहे, उकल समजा नमुना अवकाश S आहे म्हणून नंबर ऑफ S बरोबर 52, कारण एकूण पत्ते 52 असतात म्हणून नंबर ऑफ S बरोबर इथं आपण 52 घेतलं. आता घटना A, काढलेला पत्ता लाल असणे. आता लाल पत्ते बघा, लाल पत्ते काय बाबा? चौकटचे किती पत्ते असतात? 13 पत्ते असतात लाल. 13 चौकट पत्ते, 13 बदाम पत्ते. बदाम आणि चौकटचेच पत्ते लाल असतात. ओके, हे लिहिलं. आता 13 आणि 13 किती झाले बाबा? 26. 13 आणि 13 26. नंबर ऑफ A बरोबर 26. संपला विषय, जास्त टेन्शन नाही. आता संभाव्यता काढायचं सूत्र आहे P ऑफ A बरोबर, सूत्र काय आहे संभाव्यता काढायचं? नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S, हे संभाव्यता काढायचं सूत्र आहे. ओके, आता किमती टाकू. नंबर ऑफ A किती आहे बाबा? 26 आहे. मग इथं नंबर ऑफ A लिहितो 26, लिहिलंय ऑलरेडी त्यांनी. आणि नंबर ऑफ S किती असतंय? 52 आहे, 52 लिहिलं. आता 26 आणि 52 ला कितीने भाग जातो? 26 ने. 26 एके 26, 26 दुने 52 झालं. P ऑफ A बरोबर 1/2. 1 2 3 4. एकदम सोपा प्रश्न आहे. याच्यात सांगतो मित्रांनो, फक्त बॉक्स भरायचंय, बाकी काय कॅल्क्युलेशन वगैरे करायचं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त बॉक्स मधल्या किमती व्यवस्थित भरायच्यात, बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यातला तिसरा बघितला. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये एकूण 3च प्रश्न असतात आणि हे 3 प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. यानंतर प्रश्न क्रमांक जो 5वा दुसऱ्यातला B जो आहे बघा, प्रश्न क्रमांक दुसरा आणि त्याच्यातला जो B आहे त्याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न असतात. 1 2
3 4 आणि 5 या 5 पैकी आपल्याला कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतात. ओके, कुठलेही 4 सोडवायचे असतात. तर माझं सजेशन असं आहे की काही मुलं काय करतात, एखाद्याला 5 प्रश्न येतात तर तो 5वा पण सोडवतो. तर माझं सजेशन असं आहे की पहिले 4च प्रश्न सोडवा, 5वा यायचा असेल तर त्याला जागा सोडा आणि तो नंतर लिहा सगळा पेपर कव्हर झाल्यावर. काय होतं की आपण 5 प्रश्न लिहितो आणि नंतर आपल्याला वेळ नाही पुरत शेवटी. ठीक आहे, तर आता आपण हे मुद्दे जे आहेत सोडवायला घेऊ. बघा हा प्रश्न, इथं निश्चयकाची किंमत काढायची. निश्चयकाची किंमत म्हणजे तिरकस गुणाकार. पहिला हा 7/3 आणि 1/2 या दोघांचा पहिला गुणाकार करायचा. लक्षात घ्या, पहिला गुणाकार ह्या दोघांचा 7/3 गुणिले 1/2. बघा कधी कधी काय होतं माहिती आहे का, काही मुलांना टेन्शन येतं आणि टेन्शन यायलाच पाहिजे. हे असं काही 1/2 एक तर क्रेमर्स रूल सोपा असतो आणि त्याच्यात हे असं छेदाछेदीचं काम दिलंय म्हणजे डोक्याची छेदाछेद होऊन जाते ना, पण टेन्शन घ्यायचं नाही. इथं काय बाबा, आपल्याकडे सरळ या दोघांचा गुणाकार करायचा. केला त्याच्यानंतर काय करायचं बाबा, बघ सरळ गुणाकार करायचा 7/3 गुणिले 1/2 मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं. आता उरले कोण, त्यांचा गुणाकार. हा 5/3 लिहा आणि इथं गुणिले लिहा आणि काय बाबा 3/2 आहे, मग इथं गुणिले करून 3/2 लिहून टाका. विषय संपला बाबा, आपला विषय झाला. आता पुढे बघा 7 × 7 आणि 3 × 6 वजा 5 × 15 भागिले 3 × 6 झालं. आता 6 6 छेद समान आहे, त्याला एकदाच लिहा. ओके, आणि 7 + 6 लिहा, 7 + 15 लिहा. 7तून 15 जात नाही, 15तून 7 गेले 8, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 8/6. आता 8 आणि 6 कितीच्या पाड्यात येतात बाबा, 2च्या. इथं वजाचं चिन्ह म्हणून वजा, 2×4 = 8, 2×3 = 6, 4/3 उत्तर आलं. विषय संपला. एकदम सोपा विषय, दिसायला थोडासा अवघड आहे पण तसा सोपा आहे. क्रेमरच्या रूलच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर हे जे निश्चयकाची किंमत काढायला आपल्याला कधी कधी छोटे पण प्रश्न येतात, कधी कधी असाही प्रश्न येतात 5, 2, 3 आणि 4 अशा प्रकारचा सुद्धा साधा येऊ शकतो. मग त्यावेळेस आपण काय करणार, 5 × 4 करणार, हा गुणाकार करणार, 5 × 4 मध्ये वजाचं चिन्ह देणार आणि 3 × 2 करणार, 3 × 2 करणार. मग अशा वेळेस काय होतं, 5 × 20 वजा 3 × 6, 20तून 6 गेले 14. तर अशा प्रकारचा साधा पण प्रश्न 2 मार्काला विचारला जातो किंवा कधी कधी हा थोडासा टफ लेवलला विचारला गेलाय, पण आपल्याला यांची उत्तरं काढता येऊ शकतात. नीट कॉन्फिडन्सली आपण गेलो पुढे. तर पुढचा मुद्दा बघा, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. इथं तर लय झंझट असते. समीकरण काय बाबा, x² - 15x अधिक 54 बरोबर 0. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, जो शेवटी 54 आहे त्याला पहिला उचलायचा, किडनॅप करायचा. त्याला म्हणायचं ये बाबा तू जरा बाजूला. 54ला बाजूला घेतल्यावर 54चे अवयव पाडायचे. 54 एके 54 बरं का, 54 एके 54, 18 त्रिक 54, अजून 27 दुने 54, त्याच्यानंतर बाबा 9 सक 54, नाही सॉरी 9 5 9 सक 54, 9 सक 54. तर असे बरेचसे 54चे अवयव पडतील. आता यांच्यातून एक फिक्स करायचं आपल्याला. आता इथं 15 दिसतात आपल्याला, गंमत कशी, इथं 15 दिसतात, पण या 15चा जर आपण विचार केला तर 18 + 3 15 होतात आणि 18तून 3 गेले 15, 18 - 3 15 आणि 9 + 6 15. या दोघांची वजाबाकी 15 येते आणि या दोघांची बेरीज 15 येते. आता याच्यातून एक जोडी तर निवडायची, पण नेमकी कुठली निवडायची, तर बघा 54च्या अगोदर कशाचं चिन्ह आहे, अधिक आहे. अधिक कशाचं, अधिक आहे. 54च्या अगोदर अधिकचं चिन्ह म्हणजे बेरीज पाहिजे 15. बेरीज 15 कोणाची येते, 9x आणि 6x यांची बेरीज 15x येईल. ओके, आता जर इथं वजाचं चिन्ह असतं तर वजाबाकी 15 कोणाची असते, 18 आणि 3, 18तून 3 गेल्यावर 15. इथल्या चिन्हावर डिपेंड करतं की कुठली जोडी नाही घ्यायची. इथं अधिक आहे म्हणून 9 आणि 6 घेतलं, कारण दोघांची बेरीज 15 येते. इथं वजाचं चिन्ह असतं तर मग 18 आणि 3 घेतलं असतं, कारण त्यांची वजाबाकी 15 येते. झालं, 2 संख्या निवडल्या. आता यांची काय होणार आहे बाबा, वजाबाकी होणार. काय होणार आहे, यांची बेरीज होणार. या 2 संख्यांची काय होणार आहे बाबा, बेरीज. मग बेरीज होते, मग याला चिन्ह कुठली द्यायची. बघा ज्यावेळेस 2 संख्यांची बेरीज होते तेव्हा त्यांना कशी चिन्ह असतात, समान. एक तर 2 संख्यांना अधिक अधिक चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होणार, किंवा त्या 2 संख्यांना वजा वजा चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होणार. ओके, मग दोघांना आपण काय करू, अधिक अधिक द्यायचं का वजा वजा, हा मोठा मुद्दा आहे. तर बघा या ठिकाणी दोघांना अधिक अधिक द्यायचं का वजा वजा, आता हे आपण या ठिकाणी डिसाईड करू. तर 15च्या अगोदर वजा चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा वजा द्यायचं. काय करायचं, 15च्या अगोदर जे चिन्ह असतं ते दोघांना द्यायचं. वजा आहे म्हणून दोघांना सुद्धा वजा वजा. जर अधिकचं असतं 15च्या आधी तर मी दोघांना अधिक अधिक चिन्ह दिलं असतं. आता इथं वजा आहे म्हणून वजा वजा देऊ. मग x² - 9x, 15x ऐवजी लिहायचं वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. हा एक या दोघांमधून कॉमन काढू. दोघांमधून x कॉमन काढला, कंसात राहिला
एक्स वर्ग वजा 9x मधला x बाहेर आला 9 बरं का. दोघांमधून x कॉमन काढला मग इथं x वर्गातला x राहिला वजा 9x मधला x बाहेर आला फक्त 9 राहिला. 6 आणि 54 या दोघांमधून काय कॉमन दिसत नाही. तसं बघायला गेलं तर इथं x कॉमन आहे पण इथं काय दिसत नाही. मग दिसत नसेल तर लक्षात घ्या 6 आणि 54 कितीच्या पाड्यात येतं ते बघा. 6 1 6 96 54. 6 आणि 54 दोघे सुद्धा 6च्या पाड्यात येतात म्हणून इथं वजा 6 कॉमन काढला. कंसामध्ये 6x मधला 6 बाहेर आला फक्त x राहिला. अधिकचं झालं वजा कारण कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे आणि 96 54 म्हणून 9 बरोबर 0. x वजा 9 2 वेळा आहे म्हणून त्या x वजा 9 ला एकदाच लिहा आणि दुसऱ्या कंसात x वजा 6 ला लिहा. x वजा 6 बरोबर 0. मग आता x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आता x बरोबर वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9 वजा 6 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 6. अशा प्रकारे आपल्याला वर्ग समीकरण सोडवता येऊ शकतं अवयव पद्धतीने. तसं बघायला गेलं तर वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. सूत्र पद्धत, अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत. तिन्ही पद्धतीपैकी कुठल्या तरी एका पद्धतीने आपल्याला सोडवायला बोर्डाच्या परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. पुढे बघा पुढचा मुद्दा, पुढील अंकगणिती श्रेणी आहे काय ते ठरवा. असेल तर त्या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद काढा. तर ही अंकगणिती श्रेणी आहे का बाबा? अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात? ज्यावेळेस 2 क्रमगत पदांमधला फरक म्हणजे वजाबाकी सारखी पाहिजे समान असेल तर ती अंकगणिती श्रेणी आहे अन्यथा नाही. आता इथे बघा पहिलं पद काय बाबा? हा T1 हा T2 हा T3 हा T4 हा बाबा आपल्याकडे काय बाबा T5 आहे. हा आपल्याकडे T6 आहे. हा आपल्याकडे T7 आहे. तर अशा प्रकारे ही सगळी पद आहेत. पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं 7 पद आहे. मग आता ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही चेक करण्यासाठी पहिलं काय करणार बाबा? D बरोबर काय करायचं? T2 वजा T1 या दोघांमधलं अंतर. त्याच्यानंतर D बरोबर T3 वजा T2 या दोघांमधलं अंतर. त्याच्यानंतर T4 वजा T3 या दोघांमधलं अंतर. D बरोबर T4 वजा T3 या दोघांमधलं अंतर किती आहे बाबा ते चेक करायचं. त्याच्यानंतर D बरोबर T5 वजा T4 यांच्यातलंही अंतर चेक करावं लागेल. आणि त्याच्यानंतर D बरोबर T6 वजा T5 यांच्यातलंही अंतर काढावं लागेल. आणि D बरोबर T7 वजा T6 यांच्यातलंही अंतर काढावं लागेल. प्रत्येक क्रमगत पदांमधलं अंतर आपल्याला कंपल्सरी काढावं लागेल. ते जर सारखं असेल तर ही अंकगणिती श्रेणी असणार आहे. आणि मग आपण 20वं पद काढू. बघा या ठिकाणी पहिला काय बाबा? D बरोबर T2 वजा T1. T2 किती? वजा 5 वजा T1 किती? वजा 12. ओके. आता या ठिकाणी काय आहे? वजा 5. आता अधिक वजा 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 अधिक 12 बरोबर. लक्षात घ्या वजा 5 आपल्या जागेवर हे वजा आहे म्हणून वजा वजा अधिक 12. आता वजा अधिक दोन संख्यांना चिन्ह भिन्न आहे. हा वजा आणि हा अधिक संख्यांना चिन्ह जर का भिन्न असेल तर त्यांची वजाबाकी होते. 12तून 5 गेले 7 आले. ओके हे झाले 7. आता T3 वजा T2. T3 किती? 2 वजा T2 किती? वजा 5. 2 वजा वजा 5. आता 2 वजा वजा अधिक 5. 2 अधिक 5 किती? 7 झालं. इथं पण 7 आलं. आता T4 वजा T3. T4 किती? 9 वजा T3 किती? 2. 9तून 2 गेले 7 आले. T5 वजा T4. T5 किती बाबा? 16 वजा T4 9. 16तून 9 गेले 7 आले. त्याच्यानंतर T6 वजा T5. T6 किती बाबा? 23 आहे. इथं लिहा 23 वजा 16 बरोबर आलं 7. ओके. त्याच्यानंतर T7 वजा T6. T7 कुठे गेले? 30 आहे. मग इथं लिहा 30 वजा T6 किती बाबा? 23 आहे. 30तून 23 गेले 7 झालं. सगळीकडे वजा बाकी 7 7 7 आहे. मग येथे साधारण फरक काय बाबा? समान आहे. येथे साधारण फरक स्थिर आहे. येथे साधारण फरक स्थिर आहे बरोबर. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. हे असं लिहिणं खूप गरजेचं आहे बाबा. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता काय सांगितलं की बाबा जर अंकगणिती श्रेणी असेल तर 20वे पद काढा. मग आता काय करू? आता 20वे पद काढू. आता 20वे पद म्हणजे काय बाबा? T20 काढू. 20वे पद म्हणजे काय? T20.
आता इथं ए बरोबर किती, ए म्हणजे पहिले पद किती बाबा, इथं -12 दिसतोय. ओके, -12. आणि डी म्हणजे काय, साधारण फरक जो किती आलाय आपल्याकडं 7 आलाय, सगळीकडे वजाबाकी 7 7 7, हम 7 7 आहे. आता इथं काय करा बाबा, या ठिकाणी इथं एक काम करा, TNचं सूत्र लिहा, ए अधिक n वजा 1 गुणिले डी. हे झालं, आपण TNचं सूत्र लिहिलं. आता T20 काढायचं मला, म्हणून TNच्या जागेवर T20 लिहितो. ए ची किंमत किती, -12 आहे, ती लिहायची -12 अधिक n वजा 1, n किती 20 आहे, 20 वजा 1 गुणिले डी किती आहे, 7 आहे, डी ची किंमत 7 आहे, किमती टाकल्या. आता कॅल्क्युलेशन करा, -12 आपल्या जागेवर अधिक 20तून 1 गेला, 19 गुणिले 7 -12 अधिक 19 7 किती बाबा, 9 7 63चे 3 हातचार आले 6, 7 1 7, 7 आणि 6 झाले 13, 133. आता 19 7 133. आता इथं वजा अधिक वजा बाकी, 133 मधून 12 गेले, 3तून 2 गेला 1, 3तून 1 गेले 2 आणि 1 किती आला बाबा, 121. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. 2 मार्कांना आलाय प्रश्न मित्रांनो. बघा याच्यामध्ये 2 गोष्टी, कधी कधी काय होतं की कधी कधी एवढाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, दिलेली क्रमिका अंकगणिती सरळी आहे की नाही, आणि कधी कधी हा नुसता एकटा एवढाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, 20वे पद काढा, 22वे पद काढा. ओके, तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे दुसऱ्यातला बी जो आहे त्यामधला हा तिसरा प्रश्न. त्याच्यानंतर आपण पुढचाही प्रश्न बघूयात. हा जो चौथा प्रश्न आहे बघा या ठिकाणी, यातला जो चौथा प्रश्न आहे तो पण आपण या ठिकाणी बघूयात. काय दिलंय, अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या विषम असेल या घटनेची संभाव्यता काढा. बघा मित्रांनो, पहिली गोष्ट मला काय करायचं, नमुना अवकाश लिहिणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी नमुना अवकाश लिहायचा, सावकाश, अवकाश, नमुना अवकाश. आता इथं मला काय करायचं आहे की 2 अंकी तयार करायच्या संख्या, अंकांची पुनरावृत्ती करता 2 3 5 9. बघा 2 3 5 9 यांच्यापासून एक पुनरावृत्ती न करता सांगितलं बरं का, 2 अंकी संख्या तयार करायची. मग जितक्या जास्तीत जास्त शक्यता आहेत त्या सगळ्या शक्यता इथं लिहायच्या. आता इथं कसं तयार करायचं सांगतो. आपण 2 पासून सुरुवात करू. सुरुवातीला मी 2 लिहिलं, तर 2च्या पुढं 22 नाही लिहू शकत, कारण अंकांची पुनरावृत्ती म्हणजे 22 नंबर नाही पाहिजे, 33 नाही पाहिजे, असे नंबर नाही पाहिजे. मग 2च्या पुढं बाबा 3 लिहा, नंतर 2च्या पुढं 5 लिहा, मग 2च्या पुढं 7 लिहा, आणि मग 2च्या पुढं 9. म्हणजे 2च्या पुढं 3 लिहिले, 5 लिहिले तर 25 झाले, 7 लिहून 27 झाले, 9 लिहून 29 झाले. आता झालं 2च्या पुढं 2ला सुरुवातीला घेऊन झालं. आता 3ला घ्या सुरुवातीला, 3च्या पुढं 2 लिहा, 3च्या पुढं 3 नाही लिहायचे, 33 नकोय, मग 5 लिहा, 3च्या पुढं 7 लिहा, आणि 3च्या पुढं 9 लिहा. झालं. आता काय करा, 5 घ्या, 5च्या पुढं पहिले 2 लिहा, 5च्या पुढं नंतर 3 लिहा, नंतर 5च्या पुढं काय लिहायचे, 7 आणि 5च्या पुढं 9, 5च्या पुढं 7 आणि 5च्या पुढं 9. आता त्याच्यानंतर काय करा, 7ला अगोदर घ्या, 7च्या पुढं हे 2 आहे म्हणून 2 घ्या, 7च्या पुढं 3 घ्या, 7च्या पुढं 5 घ्या, आणि 7च्या पुढं 7 घेऊन 77 घ्यायचे नाही, कारण अंकांची पुनरावृत्ती नकोय. 75 झाले, त्याच्यानंतर 79, 7च्या पुढं 9 घ्या. आता 9 पासून सुरुवात करा. 9च्या पुढं 2 घ्या, 9च्या पुढं 3 घ्या, 9च्या पुढं 5 घ्या, 9च्या पुढं 7 घ्या. जय महाराष्ट्र, संपला विषय. म्हणजे 9च्या पुढं 2 घेतलं, 3 घेतलं, 5 घेतलं, 7 घेतलं. अशा प्रकारे 92 93 95 97 संख्या तयार झाल्या. आणि इथं नंबर ऑफ एस जो आहे तो किती झाला, 1 2 3 4, 4 2 8 2 16, आणि इथं 20. नंबर ऑफ एस बरोबर मला मिळाला 20. आता जी काही घटना आहे, घटना जी आहे तिला आपण ए म्हणू. घटना काय सांगितलं बाबा, विषम संख्या मिळेल, ती संख्या विषम असण्याची संभाव्यता. मग इथं याचा विषम संख्या मिळणे, विषम संख्या मिळणे, विषम संख्या मिळणे. ठीक आहे. आता विषम संख्या म्हणजे काय की बाबा ज्या संख्यांना ए मध्ये आपण लिहिणार, की बाबा ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही अशाला विषम म्हणतात. मग बघा 23 विषम आहे, 25 विषम आहे, 27 विषम आहे, 29 विषम आहे, 32 सम आहे, 35 विषम, 37 विषम, 39 विषम, 52 समसंख्या आहे, 53 57 59, 72 विषम संख्या आहे, 73 75 79, 92 विषम संख्या आहे, 93 95 97, सॉरी 92 समसंख्या आहे, 93 95 97 ही विषम संख्या आहे. ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्या विषम संख्या. मग या कुठल्या, 23 25 27 29. ओके. त्याच्यानंतर 35 37 39.
त्याच्यानंतर 53, 57 आणि 59 बरोबर. त्यानंतर किती 73, 75 आणि 79 आणि त्यानंतर 93, 95 आणि 97. ओके, या सगळ्यांना आपण या ठिकाणी काय केलं, लिहून काढलं. ठीक आहे, सगळ्यांना, या सगळ्या विषम संख्यांना तिथं लिहिलं. मग आता नंबर ऑफ ए बरोबर मला काय मिळालं, किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. नंबर ऑफ ए बरोबर 16 मिळालं. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता काढायचं सूत्र काय बाबा, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. हे सूत्र माहिती पाहिजे. मगाशी आपण बघितलंय नंबर ऑफ ए किती आहे, 16 आहे. मग इथं लिहिलं आपण नंबर ऑफ ए ची किंमत 16 भागिले नंबर ऑफ एस किती, इथं नंबर ऑफ एस 20 काढले म्हणून 20. 16 आणि 20 4च्या पाड्यात येतात. 4 बरं का, 4 चौक 16, 4 पंचे 20 म्हणजे किती आलं, 4/5. म्हणजे विषम संख्या मिळण्याची संभाव्यता 4/5. बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या, कधी कधी प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, विषमच्या ऐवजी समसंख्या मिळण्याची संभाव्यता काढा. मग समसंख्या कुठल्या, मग त्यावेळेस आपण घेतलं असतं 32, 52, 72, 92 या समसंख्या. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो 90च्या पुढची संख्या, मग 92, 93, 95, 97. 5च्या पाड्यातली संख्या, मग 25 घेतलं असतं, 35 घेतलं असतं, 75 घेतलं असतं, 95 घेतलं असतं. अशा प्रकारे संख्या आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे प्रश्न फिरवून फिरवून विचारले जाऊ शकतात. चौथ्यानंतर 5वा जो प्रश्न आहे हा पण खूप महत्त्वाचा आहे. 5वा प्रश्न बघा, हा बघा इथं सूत्राचा वापर करून बहुलक काढा. हा खूप जबरदस्त प्रश्न आहे. इथं बहुलक काढा. इथं अशा प्रकारे तसं बघायला गेलं ते बहुलक काढायला आपण सारणी वगैरे दिलेली जाते. 3-4 मार्काला तो प्रश्न येतो. परंतु कधी कधी 2 मार्काला फक्त सूत्र वापरून ऑलरेडी या सगळ्या किमती ज्या आहेत F1, F0, F2च्या किमती दिलेल्या असतील, L ची H ची किंमत दिलेली असेल, त्याच्यावरून बहुलक काढा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये मध्यक काढायला पण विचारला जाऊ शकतो, मध्य काढायला सुद्धा विचारला जाऊ शकतो. बघा आपलं बहुलकाचं जे सूत्र आहे, बहुलक बरोबर L अधिक कंसामध्ये F1 वजा F0. ठीक आहे, त्याच्यानंतर 2F1 वजा F0 वजा F2 आणि गुणिले H. हे सूत्र पाठ पाहिजे. बहुलक काढायचं हे सूत्र आहे. L ची किंमत किती 10, इथं लिहिलं 10 अधिक F1 वजा F0. F1 70, F0 किती 58. 70 वजा 58 भागिले 2 गुणिले F1. F1 किती बाबा 70 आहे, वजा F0. F0 किती 58 आहे, वजा F2 किती 42 आहे, कंस पूर्ण आणि गुणिले H. H ची किंमत शेवटी दिलेली आहे 2 दिली. ठीक आहे, आता पुढे काय होतील 10 आपल्या जागेवर अधिक 78 मधून 70 मधून 58 गेले 12. 70 दुने किती झाले बाबा 140 वजा 58 आणि 42 झाले 100 कंस पूर्ण आणि गुणिले आपले 2. आता 10 अधिक हे 12 आपल्या जागेवर. आता 140 मधून आपल्याकडे 100 गेले, किती राहिले 40 राहिले आणि गुणिले आपले 2. ओके, आता याच्यानंतर इथं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर इथं काय होईल बाबा, 2 1 बे 2 2 4 म्हणजे 20 येतील या ठिकाणी. म्हणजे 10 अधिक 12 भागिले 20. 12 आणि 20ला कितीने भाग जातो, 2 किंवा 4 भाग जाईल. बघा 4 त्रिक 12, 4 पंचे 20. मग आता या ठिकाणी आपण काय करू की 5ने 3ला भाग लावू. बरं का, मग इथं लिहायचं 10 अधिक 5ने भाग लावला 3ला, 5 भागिले 3. इथे घेतले 0 पॉईंट घेतले, इथे घेतले 0, 5 36 0.6. 10 अधिक 0.6 किती झाले 10.6. अशा प्रकारे 10.6 आपल्याकडे येतील. म्हणजे अशा प्रकारे आपण हा 5वा प्रश्न पण बघितलेला आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू. आज काय बघितलं आपण, गणित भाग 1चं जी काही प्रश्नपत्रिका आहे 2020च्या, त्याच्यामधला प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा. पहिल्यातला AB, दुसऱ्यातला AB. बघा मित्रांनो हा प्रश्न का सोपा आहे माहिती आहे का, हे दोन्ही. पहिल्यातला A जो आहे बघा नीट लक्षात घ्या, प्रश्न पहिला जो आहे त्याच्यातला A. ओके, A जो आहे त्याच्यामध्ये आणि B आहे. A 4 मार्काला, B 4 मार्काला. प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा AB असतो. तिथं A 4 आणि B 8. आता इथं 8 मार्क आणि इथं 12 मार्क, तर हे 12 आणि 8 झाले 20 मार्क. हे 20 मार्क पहिल्या 2 प्रश्नांलाच आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्या हातातले मार्क आहेत. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. येस, बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता पूर्ण करायला प्रश्न आलेला आहे. आपण जो वृत्तलेख काढतो ना, कुठला लेख, वृत्तलेख, त्या वृत्तलेखामध्ये अशा प्रकारचा तक्ता असतो. आणि हा जो प्रश्न क्रमांक 3 बघा, तिसऱ्यातला आपण काय बघतोय A,
तिसऱ्यातला ए आता बघतोय, तिसऱ्यातला ए बघा, प्रश्न क्रमांक तिसरा नीट समजून घ्या. प्रश्न क्रमांक तिसरा त्याच्यातला अ आणि ब हे जे दोन प्रश्न आहेत ना, त्याच्यातला अ मध्ये फक्त कृती असतात, 2 कृती असतात, 2 पैकी 1 सोडवायची असते. आणि ब मध्ये 4 प्रश्न असतात, 4 पैकी 2 सोडवायचे असतात. सगळे प्रश्न 3-3 मार्कांचे. आता प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलाय. तर मागची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देतो. ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला अ जो आहे, तिसऱ्यातला अ मधला हा पहिला प्रश्न काय दिलाय, खालील तक्ता पूर्ण करा. आता इथं बघा एज ग्रुप इन इयर, म्हणजे सॉरी इथं मराठीत लिहायचं होतं, इंग्लिशमध्ये चुकून आलं पण सांगतो तुम्हाला. इथं लिहायचं, इथं काय बाबा वय वर्ष. ओके, इथं वय वर्ष, वयोगट आपण इथं म्हणू वयोगट, मराठीत वयोगट. आणि इथं काय नंबर ऑफ पर्सन, व्यक्तींची संख्या. आणि इथं काय असतं आपलं केंद्रीय कोनांचे माप. इथं असतं सेंद्रिय नाही, केंद्रीय कोन. ओके, आता आपल्याला हे सोडवायचंय. वय वर्ष 20 ते 25 साठी 80 लोक आहेत, 25 ते 30 मधली 60 लोक आहेत, 30 ते 35 मध्ये 35 लोक आहेत, 35 ते 40 मध्ये 25 लोक आहे, सगळ्यांची टोटल 80 आहे. बघा लय भारी विषय आहे. मग आपण केंद्रीय कोणाचं माप काढताना हा 80 भागिले 200 गुणिले इथं किती असतं 360, टोटल 360 झाली पाहिजे. त्याच्यामुळे या बॉक्स मध्ये येणार 360, कारण आपण काय काढत असतो, वृत्तालेख काढत असताना काय काढतो, वर्तुळाचं माप किती असतं 360. ओके, म्हणून इथं टोटल आपल्याकडे किती यायला पाहिजे ह्या चौकटीत 360 अंश. ओके, आता इथं काय असतं 80 भागिले 200 गुणिले 360. मग इथं 80 भागिले 200 गुणिले 360, परत 60 भागिले 200 गुणिले 360, 35 भागिले 200 गुणिले 360 अंश आणि 25 भागिले 200 गुणिले 360. 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स झाले. आता 1 2 3 बॉक्स राहिले. आता इथं कॅल्क्युलेशन करून आपण काढूयात. बघा 80 भागिले 200 गुणिले 360 बरोबर, हा 0 गेला, हा 0 गेला. बेक के बेच चौक 8, 20 चौक 80 आणि 36 गुणिले 4 144. मग इथं यायला पाहिजे 144 अंश झाला. आता ह्याचा कार्यक्रम करू. 60 भागिले 200 गुणिले 360, 0 गेला, 0 गेला. 20 त्रिक 60, 3 गुणिले 36 108. आपली उत्तराची लागली बरोबर वाट 108 डिग्री. ओके, आता हा बघा 25 भागिले 200 गुणिले 360. ओके, आता इथं काय होईल 0 0 जाईल. आता 20 आणि 25 कितीच्या पाड्यात येऊन राहिलेत 5च्या. बघा 5 चौक 20, 5 5 25, 4 ने 36 ला भाग जातो, 4 1 4, 4 9 36. आता 9 आणि 5 उरले, 9 5 45. इथं यायला पाहिजे 45. तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये 6 चौकटी असतात. किती 6 चौकटी. तर प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. मग इथं अर्धा, इथं अर्धा, हिथं अर्धा, हिथं अर्धा, हिथं अर्धा, हिथं अर्धा. 1 2 3 4 5 6 अर्धे म्हणजे 3 मार्क झाले. हिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात बरोबर जर का आपण उत्तर लिहिली तर. आता पुढे जाऊया. जाते हे आगे का क्वेश्चन नंबर 2. हा आणि हा दुसरा प्रश्न दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. तर आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा कशामधला प्रश्न आहे, तर हा प्रश्न आहे कुठलं प्रकरण आपलं अर्थ नियोजन मधला आहे. प्रश्न काय आहे, श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर घेतले. दर्शनी किंमत किती 100 रुपये. शेअर किती घेतले 150 शेअर घेतले. 120 रुपये बाजार भावाने खरेदी केले. बाजार भाव किती 120 रुपये. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. कंपनीने किती लाभांश दिला 7%. तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा किती असेल. मित्रांनो लक्षात घ्या, इथं कृती जरी दिली असली तरी बऱ्याचदा या प्रकारचा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट थेट पण विचारला जाऊ शकतो. थेट भेट येईल आपल्याला परीक्षेला कधी कधी. ओके, तर बघा आता कसं सोडवायचं. सगळं पहिलं काय केलं माहितीये का, ह्या भावांनी आपल्याला जे दिलंय ते लिहून टाकलं. आपण दर्शनी किंमत लिहून टाकली. बा दर्शनी किंमत 100 रुपये लिहिली. शेअरची संख्या 150 लिहिली. बाजार भाव 120 लिहिला. चला बाबा एवढं लिहिलं.
एक परताव्याच्या दराचं हे सूत्र मित्रांनो नीट लक्षात घ्या, काळजीपूर्वक लक्षात घ्या. परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक. म्हणजे तुम्हाला परताव्याचा दर काढायचा असेल तर तुम्हाला एकूण लाभांश काढावा लागेल आणि एकूण गुंतवणूक काढावी लागेल आणि गुणिले 100 तर आपले आहेच हक्काचे. मग लाभांश कसा काढायचा आणि गुंतवणूक कशी काढायची ते बघा. इथं एकूण गुंतवणूक म्हणजे काय, बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. बघा शेअर ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस तो बाजारभावाने विकत घेतो. मग बाजारभाव गुणिले शेअरची संख्या ऑलरेडी दिले. बाजारभाव किती रे बाबा, तिथं दिलं 120, तो काय तिकडे 120 दिलाय, मग लिहून टाका. गुणिले शेअरची संख्या, किती शेअर्स घेतले 150 लिहा बाबा. एकदम सोपा विषय दिलाय आपल्याला, एकदम सिंपल कार्यक्रम आहे. 120 गुणिले 150 जर आपण केलं तर किती होतं बाबा, 18,000 होतं. ओके, झाला विषय. आता लाभांश. लाभांश म्हणजे काय, दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढतात, लक्षात घ्या. लाभांश कशावरती काढतात, दर्शनी किमतीवरती. आणि एकूण गुंतवणूक कशावर काढतात, बाजारभावावरती. मग लाभांश किती, दर्शनी किंमत गुणिले लाभांशचा दर. दर्शनी किंमत किती, 100, पहिला नंबर 100 लिहिलं, गुणिले लाभांशचा दर. लाभांशचा दर किती, कुठे दिला बाबा, नंतर 7% लाभांश दिला. म्हणजे लाभांशचा दर किती, 7%, म्हणजे 7 भागिले 100. मग आता 100 गेले, किती राहिले, 7. म्हणजे प्रति शेअर, एका शेअरवर 7 रुपये लाभांश आहे. किती, एका शेअरवर 7. मग एकूण लाभांश किती, एकूण शेअर किती, 150. मग एका शेअरवर 7 तर 150 शेअरवर किती, म्हणून इथं दिलंय एकूण लाभांश बरोबर 150 गुणिले 7. आता इथं उत्तर लिहायचं राहिलं, 150 गुणिले 7 किती, 700. इथं एक बॉक्स असेल बरं का कदाचित, हा 700, 7 5 35 5, 4 3, 7 1 7, 8 9 10, 10 50. ओके, किती, 1050. ओके, आता पुढे परताव्याचा दर, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश किती, 1050 दिलाय, एकूण गुंतवणूक 18,000 दिले, गुणिले 100. आता हे कॅल्क्युलेशन करू. 1 2 3, 1 2 3 गेले रे बाबा, गेले रे गेले, हे 0 गेले. आता 105 भागिले आपल्याकडे आलं 18. ओके, आता 18चा पाडा येत नसेल टेन्शन घ्यायचं नाही. 18 आणि 105 ला 3 भाग जाईल बरं का. 3 जर भाग लावला, 3 त्रिक 9, 3 5 15 भागिले 3 सक 18, 35 भागिले 6. मग तुम्ही 35 ला 6 भाग लावल्यावर जे उत्तर येईल तेच उत्तर 18 ने 105 ला भाग लावल्यावर येईल. काय येईल, 6 पंचे 30, वरून आले 5, इथं घेतला 0, इथं घेतला पॉईंट, 6 8 48 बरोबर. मग 2 0, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 पुढे जात जाईल, म्हणून 5.83 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. किती येईल, 5.83 हे झालं आपलं उत्तर. टक्के 5.83% हा झाला लाभांश परताव्याचा दर. तर अशा प्रकारे आपल्याला परताव्याचा दर काढता येईल. इथं बॉक्स किती, 1 2 3 4 5 6 बॉक्स होते. 6 बरोबर उत्तराला आपल्याला अर्धा मार्क म्हणजे 3 मार्क पूर्ण होतील. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 3ऱ्यातल्या ए मध्ये 2 प्रश्न असतात, 2 कृती असतात. त्या 2 कृतीपैकी आपल्याला एक कृती सोडवायची असते. आता आपण प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला ब जो आहे त्याच्याकडे आपली गाडी वळूयात, तिकडे आपली गाडी जाणार. प्रश्न क्रमांक 3ऱ्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. किती सोडवायचे असतात, 2 प्रश्न सोडवायचे असतात. 4 प्रश्न दिलेले असतात, 4 पैकी 2. वाटणारा प्रश्न अवघड आहे पण तसा आहे सोपा, कारण 4 प्रश्न आहेत, ऑप्शन भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला 50% प्रश्न सोडून तुम्हाला इथं 6 मार्क मिळणार आहे. ओके, तर आता आपली गाडी थोडीशी आपण पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी 6 मार्काचा प्रश्न आहे पण हातातले मार्क आहेत. बघा या ठिकाणी काय, फुगेवाला केसाव फुगे, हा हे मनीमा असं काहीतरी गाणं आहे ना. हा, तर बघा फुगेवाला काय करतो, त्या फुगेवाल्याकडे 2 लाल 3 निळे 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने द्यायचा आहे. त्याच्याकडे फुगे, कुठले कुठले फुगे ते लिहून काढू आपण. पहिली गोष्ट लाल फुगे. लाल म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात रेड. हे लाल फुगे किती, 2 आहेत, म्हणून त्याला म्हणू R1 आणि R2 असं म्हणू. चला R1 आणि R2, R1, R2 झालं. त्याच्यानंतर निळ्या फुग्यांना इंग्लिशमध्ये आपण ब्ल्यू म्हणतो ना. मग B1, B2, B3 3च फुगे आहेत. आणि हिरवे फुगे, हिरव्या रंगाचे, आहा हिरवे फुगे किती आहे बाबा, किती आहे, 4 आहेत. म्हणजे ग्रीन G1, G2,
G3 G4 जय महाराष्ट्र. झालं बाबा आपल्याकडं. जास्त मोठा काय एवढं झेंडा नाही लावला. फुगे. फुग्याच्या ऐवजी कधी कधी म्हणतील पेन. 3 निळे 4 पिवळे 5 काळे पेन आहेत. किंवा कधी कधी चॉकलेट येतील. 3 स्ट्रॉबेरीची चॉकलेट, 3 कॅडबरीची चॉकलेट, 3 किटकॅटची चॉकलेट असं येईल. काही पण येऊ दे, आपल्याला असं करायचं. इथं आपल्याकडं लाल फुगे 2 आहेत म्हणून R1 R2, निळे फुगे 3 आहेत म्हणून B1 B2 B3 आणि हिरवे फुगे 4 आहेत म्हणून G1 G2 आणि G3 आपण या ठिकाणी केलं. आता इथं नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. S मध्ये या सगळ्यांना लिहायचं. R1 R2 नंतर B1 B2 B3 नंतर G1 G2 G3 G4. हा झाला आपला ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं नंबर ऑफ S किती झालं महिरपी कंसात लिहिलं आणि नंबर ऑफ S किती 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ S बरोबर 9. इथं नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश, एकदम व्यवस्थित बरोबर आला पाहिजे. कारण नमुना अवकाश चुकला की समजायचं आपलं उत्तर चुकलेलं आहे मित्रांनो. नमुना अवकाश चुकवायचा नाही. ओके. मग इथं आपण या ठिकाणी हा लिहिला नमुना अवकाश. आता आपल्याकडे घटना 2 आहेत. पहिली घटना मिळालेला फुगा लाल असणे त्याची संभाव्यता काढायची. ओके. आणि मिळालेला फुगा निळा असणे याची संभाव्यता काढायची. मग आपण पहिलं लिहू घटना ए. क्या बोलती तू. मिळालेला फुगा लाल असणे. लाल फुगा. फुगा लाल असणे. मिळालेला फुगा लाल असणे. लाल असणे. मी जरा शॉर्टकटमध्ये लिहितो बरं का. लाल फुगा लाल असणे तुम्ही लिहायचं मिळालेला फुगा लाल असणे. कसं मला नंतर इथं जागा कमी पडेल ना त्याच्यामुळे जरा गडबड आहे. आता ए बरोबर काय बाबा लाल फुगा. लाल फुगा कुठे याच्यामध्ये बघा लाल फुगा किधर है. लाल फुगा देखो 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 क्या ये लाल है. लाल फुगा R1 R2 इथं कॉमा द्या बरं का प्रत्येकाच्या मध्ये. R1 R2 हे 2 लाल फुगे. R1 कॉमा R2 हे 2 लाल फुगे आहेत. मग हे लाल फुगे मग नंबर ऑफ R किती नंबर ऑफ A किती झाले 1 आणि 2 फुगेत. मग इथं झालं नंबर ऑफ A बरोबर 2. आता याची काढायची संभाव्यता. संभाव्यता म्हणजे P ऑफ A. संभाव्यता काढायचं सूत्र आहे काय P ऑफ A. P ऑफ A काढायचं सूत्र नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S. नंबर ऑफ A किती 2 भागिले नंबर ऑफ S किती 9. मग 2 भागिले 9. मग P ऑफ A बरोबर 2 भागिले 9. आता ह्याला करा मस्तपैकी बॉक्स करून टाका. टाण 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 मस्त बॉक्स केला. ओके. आता दुसरी घटना. हे घटना झाली. आता घटना B. घटना B चलो क्या है घटना B. घटना B है मिळालेला फुगा निळा असणे. मग इथं लिहायचं फुगा निळा असणे. फुगा निळा असणे. असणे निळा फुगा लिहायचा आहे. निळा फुगा. मग B इज इक्वल टू निळा फुगा म्हणजे कुठला हे बघा B B1 B2 B3 G नहीं चाहिए भाई. B1 B2 B3 ये लिखा B1 कॉमा दे के लिखा B2 कॉमा दे के लिखा B3. 3च फुगे आहेत रे. हा 3च फुगे आहेत म्हणून नंबर ऑफ B बरोबर किती 1 2 2 मोर 3 फुगे. ओके. आता काय करायचं आपल्याला इथं याची संभाव्यता काढायची म्हणजे P ऑफ B काढायचंय. त्याचं सूत्र नंबर ऑफ B भागिले नंबर ऑफ S. जसं A ची संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S तसं B ची संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ B भागिले नंबर ऑफ S. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंड्याला लावायचा एकदम सोपा विषय. नंबर ऑफ B किती 3 इन मीन 3 आणि नंबर ऑफ S किती 9 आहे. आता 3 1 3 3 3 9 म्हणजे P ऑफ B बरोबर 1/3. अशा प्रकारे आपल्याला या संभाव्यता आल्या. 2 गोष्टी. मिळालेला फुगा लाल असण्याची संभाव्यता 2/9. मिळालेला फुगा निळा असण्याची संभाव्यता आपल्याकडे आलेले 1/3. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. अशा प्रकारे आपण संभाव्यता काढू शकतो. एकदम खतरनाक विषय मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न आहे. हातातले मार्क अजिबात सोडायचे नाही. हे मार्क हातातले आहेत मित्रांनो. हे मार्क जर सुटले तर कठीण काम आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसा आपण अभ्यास करू तसे मार्क मिळणार मित्रांनो. ओके. त्याच्यामुळे अभ्यास एकदम जबरदस्त करायचा. असा अभ्यास करा. 1 मिनिट. अरे हा कुठून आवाज आला बाबा. हा यस. असा अभ्यास करा ना तुम्ही मित्रांनो की मार्क म्हणजे मार्काचे पावसासारखे पडले पाहिजेत. बघा या ठिकाणी आत्ता प्रश्न जो आहे तो जरा थोडासा हटके आहे.
हाँ, जरा हटके जरा बचके यह है शाब्दिक गणित मेरी जान. बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अपूर्णांक आणि छेद 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. टेंशन लेने का नहीं, जिंदगी एक सफर है सुहाना, बस ज्यादा टेंशन मत लेना, अभ्यास करते रहना. ओके, बघा, एका अपूर्णांकाचा छेद. आता अपूर्णांक आहे, जगात कुठलाही अपूर्णांक असेल, हा जर का माझ्याकडे एक अपूर्णांक असेल तर वर असतो छेद, वर असतो अंश. अंश कुठं असतो? डोक्याच्या वर. आणि खाली काय असतो? छेद. ओके, एवढं लक्षात घ्यायचं. अपूर्णांक म्हणजे अंश भागिले छेद. मग आपण काय करू? अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा, मग आपण काय करू? अंश जो आहे, अपूर्णांकाचा जो अंश आहे x व छेद जो आहे अपूर्णांकाचा छेद y मानू. झाला विषय. आता पहिली अट, छेद आणि म्हणून तो अपूर्णांक. चला, पहिली गोष्ट म्हणून अपूर्णांक, जो दिलेला जो अपूर्णांक दिलेला जो अपूर्णांक आहे तो आपल्याकडे काय असणार आहे बाबा? अंश भागिले छेद. अंश x भागिले छेद काय? y. ओके, आता या ठिकाणी बघा, अंश x मानलाय आणि छेद y मानलाय. आता या ठिकाणी काय करू? याला मस्त चौकट करू. मला हा अपूर्णांक काढायचा आहे, म्हणजे मला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्यात. इथं 2 अटी दिल्यात. त्याच्यातल्या पहिल्या अटीनुसार, लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही शाब्दिक गणित सोडवता आणि हे गणित जर का 2 चलातील रेषीय समीकरणे यामधला असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची? 2 समीकरणं असतात बरं का. 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. 2 संख्या असतील, 2 वस्तू असतील, 2 माणसं असतील, 2 पेन असतील, एक पेन एक पेन्सिल असेल, काय पण असेल, पण 2 गोष्टी असतील. त्याच्यातल्या एकाला म्हणायचं x आणि दुसऱ्याला म्हणायचं y. हा, ओके, एकाला म्हटलं x, मग एक अंश आहे, एक छेद आहे. अंशाला म्हटलं x, छेदाला म्हटलं y. झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 अटी दिलेल्या असतात. 2 अटी आपल्या गणिताच्या वाटीत घ्यायच्या, वाटीत नाही घ्यायच्या. 2 अटी ज्या आहेत त्या 2 अटींपासून 2 समीकरणं तयार करायची. आता बघा, इथं जी पहिली अट होती, पहिली अट काय बाबा? नीट देखो गौर से, की अपूर्णांकाचा छेद म्हणजे काय? y. हा अंशाच्या म्हणजे x च्या दुपटीपेक्षा म्हणजे 2 ने गुणा, 4 ने म्हणून 4 लिहा, मोठा आहे म्हणून अधिक लिहा. बस मित्रांनो, चलते चलते कट जाए रस्ते, चलते चलते ये सफर पूरा करना है. वाचता वाचता समीकरण तयार करणे. बघा, वाचता वाचता करायचंय. अपूर्णांकाचा छेद म्हणून y, हाच्या ऐवजी बरोबर अंशाच्या x च्या दुपटीपेक्षा म्हणून 2 ने गुणलं, 4 ने म्हणून 4 लिहिलं, मोठा आहे म्हणून प्लस लिहिलं, लहान आहे म्हटलं असतं तर अधिक लिहिलं असतं, बस. लहान आहे म्हटलं असतं वजा लिहिलं असतं. बघा, आता 2x ला इथं नेऊ. 2x अधिक इकडे आले वजा 2x, आपला अधिक y जसाच्या तसा बरोबर 4 जसा तसा. आता या समीकरणाला जरा नीट लिहू. पहिला लिहू, सगळ्यांची चिन्ह बदलून टाकू बरं का. वजा 2x अधिक 2x, अधिक y वजा y आणि अधिक 4 वजा 4. समीकरण नंबर 1 तयार झालं. अशा प्रकारे पहिल्या अटीनुसार समीकरण 1 तयार झालेलं आहे. आता दुसरी अट, दुसऱ्या अटीनुसार ओके. आता दुसरी जी अट सांगितली त्याच्यामध्ये काय सांगितलंय? छेद आणि अंश दोघं सुद्धा 6 ने कमी करायचे. अंश आणि छेद दोघं सुद्धा कितीने कमी करायचे? 6 ने. मग चला, मग आपला अंश किती होईल बाबा? अंश जर 6 ने कमी केला, अंश आपला किती बाबा? x आहे. 6 ने कमी करायचा म्हणजे x वजा 6 करायचा. आणि छेद आपला काय बाबा? y आहे. मग तो जर 6 ने कमी केला तर y वजा 6, दोघं सुद्धा 6 ने कमी करायचे. x वजा 6, y वजा 6 कमी केलं. मग ते कमी केल्यावर काय होतं की जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद जो आहे ना, छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट, म्हणजे अंश गुणिले 12, छेद बरोबर अंश गुणिले 12. छेद काय बाबा? y वजा 6, अंश काय बाबा? x वजा 6 गुणिले 12 होते बाबा. बरं ठीक आहे, 12 तर 12, y वजा 6 आपल्या जागेवर, 12 ने या कंसाला गुणा, 12 गुणिले x 12x वजा 12 झाले 72. सगळ्यांना इकडं आणा म्हणा बाळांनो, या इकडं x ला इकडं आणा. 12x अधिक इकडं आले वजा 12x. हा y बाबा आपल्याकडे जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका. अधिक y वजा 72 आपल्या जाग्यावर, वजा 6 पलीकडे गेले, अधिक 6 झाले. आता वजा 12x अधिक y बरोबर वजा अधिक, चिन्ह जर का भिन्न असेल तर वजा होतं.
त्यामुळे 72 मधून 6 गेले 66 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 66. आता या सगळ्यांची चिन्ह बदला. अधिक वजा 12x अधिक 12x अधिक y वजा y बरोबर. किंवा चला याला असंच ठेवलं, समजा याला मी म्हटलं समीकरण नंबर 2. ओके, 1 आणि 2. आता समीकरण 1 मध्ये काय 2x वजा y बरोबर वजा 4 आणि इथं वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. इथं आपण काय करू, दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर हा y कट होईल आणि मला x ची किंमत मिळेल. मग मी या ठिकाणी काय करतो, समीकरण 1 अधिक 2 करतो. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करतो किंवा समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करू असं आपण लिहिलं तरी चालेल. तुम्हाला ज्या भाषेत लिहायचं त्या भाषेत लिहा, फक्त ती मराठी असली पाहिजे. बघा समीकरण 1 काय 2x मायनस y इज इक्वल टू -4 बरं का बाय. नंतर प्लस इथं लिहा वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. बघा या ठिकाणी काय होईल, वजा अधिक वजा बाकी. 12x मधून 2x गेले 10x, फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 10x अधिक y वजा y कट झाला. इथं वजा वजा अधिक चिन्ह समांतर बेरीज 66 आणि 4 झाले 70, फक्त वजा 70. आता x ची किंमत काढायची. x आपल्या जाग्यावर वजा 70 आपल्या जाग्यावर. हा वजा 10 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10 भागिले झाला. म्हणून x बरोबर 10 7 70 वजा वजा गेले x बरोबर 7 आले. x बरोबर 7 आले म्हणजे अंश बरोबर 7 आला. आता छेद काढायचा आहे. मग छेद म्हणजे y ची किंमत काढायची. मग त्यासाठी y ची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, x बरोबर 7 ही किंमत कुठं ठेवायची, डोक्यावर ठेवायची नाही. समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, तुम्हाला पाहिजे तिथं ठेवा, काय टेन्शन नाही. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवली तरी चालेल. 1 काय बाबा 2x वजा y बरोबर वजा 4. काय बाबा 2x वजा y बरोबर वजा 4. 2x वजा y बरोबर वजा 4. 2 गुणिले x ची किंमत किती 7 वजा y बरोबर वजा 4. 7 दुने किती 14 वजा y बरोबर वजा 4 वजा y आपल्या जागेवर वजा 4 आपल्या जागेवर अधिक 14 पलीकडे गेले वजा 14 झाले. वजा y बरोबर वजा वजा अधिक चिन्ह कशी समान यांची होणार बेरीज. ओके, वजा वजा अधिक 14 अधिक 4 18 वजाचं चिन्ह, दोन्हीकडची चिन्ह बदलली. y बरोबर 18 झालं. या ठिकाणी y बरोबर 18 आणि x बरोबर किती 7. मग आपला अपूर्णांक काय x छेद y. x ची किंमत किती बाबा 7 आहे आणि भागिले y ची किंमत किती 18. म्हणजे आपला जो अपूर्णांक आहे तो किती 7/18. अशा प्रकारे शेवटी उत्तर लिहायचं. म्हणून विचारलेला अपूर्णांक 7/18 आहे. झालं. मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदम झटक्यात. ओके, आता थोडीशी आपली गाडी पुढे नेऊ. पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 3 बघा. हा क्या बात है, वरण भात है. अभी ना जाओ, बघा अभी ना जाओ छोड़ कर के गणित अभी हुआ नाही. कोणी जाऊ नका, इथंच थांबा. गणित संपूर्ण झाल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. जेवल्याशिवाय पण जायचं नाही, आपापल्या घरी नंतर जेवा, पण अगोदर हे गणित समजून घ्या. एके दिवशी काय झाले, दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी खालील प्रमाणे दिलेली आहे. तर याचा मध्य काढायचा आहे सरळ पद्धतीने. तर सरळ पद्धतीने मध्य काढण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. पहिले 2 कॉलम जसे आहेत तसे, दूध वितरण लिटरमध्ये जसं आहे तसं. ग्राहकांची संख्येला काय म्हणायचं FI म्हणायचं. काय म्हणायचं ग्राहकांच्या संख्येला FI म्हणायचं, ते पण जसे आहे तसे. फक्त इथं एकूण करायचा एक कॉलम राहिला. इथं फक्त एकूण करायचा एक कॉलम तुम्ही ऍड करा. मस्त एक रो ऍड करा एक अशा प्रकारे. आणि इथं एकूण बघा, इथं काय लिहायचं समेशन FI आणि इथं लिहायची यांची बेरीज. ही 50 असणार कारण 50 ग्राहक. 17 आणि 13 30 40 आणि हे 50. इथं आपल्याकडे आलं 50. चला, म्हणजे पहिलं हा कॉलम सेम आहे, फक्त इथं टोटल घालायचे. आणि नंतर एक कॉलम ऍड करायचा, तो म्हणजे वर्ग मध्य. काय बाबा वर्ग मध्य हा आपल्याला ऍड करायचा म्हणजे XI. आणि शेवटी FI आणि XI हा एक कॉलम आहे. काय बाबा FI आणि XI. ठीक आहे. आता बघा FI आणि XI काढायचा. वर्गमध्य म्हणजे काय 1 आणि 2 यांच्या मध्ये येणारी संख्या, 2 आणि 3 च्या मध्ये येणारी संख्या, 3 आणि 4 च्या मध्ये, 4 आणि 5 च्या मध्ये, 1 आणि 2 च्या मध्ये कोण येणार 1.5 येणार. ओके, हे काढायचं दुसरं सूत्र काय बाबा दोघांची बेरीज भागिले 2. 1 अधिक 2 किती 3, 3 भागिले 2 1.5, 2 अधिक 3 किती 5, 5 भागिले 2 2.5, 2.5. 3 आणि 4 च्या मध्ये कोण येणार 3.5. त्याच्यानंतर 4 आणि 5 च्या मध्ये कोण येणार 4.5.
5 आणि 6च्या मध्ये कोण येणार 5.5 बस, बाकी काय मोठा वरिष्ठ झेंडा नाही लावायचा, एकदम सोपा विषय. पुढे बघा 17 गुणिले 1.5, 17 गुणिले 1.5, 15 सक 90, 15 सत्ती 105, 105 चे 5 हातच्याला आले 10, 15 एके 15 आणि 10 25, म्हणजे किती आलं 25.5. इथं आपल्याकडे येईल 25.5. ओके. 2.5 गुणिले 13 बघा, 2.5 गुणिले 13, 13 पंचे 65 चे 5 हातच्याला 6, 13 दुने 26, 26 आणि 6 झाले 32, 32.5. इथं लिहून टाका 32.5 झाले. ओके. त्याच्यानंतर 10 गुणिले 3.5 म्हणजे 35, म्हणजेच 35.0 झाले. 7 गुणिले 4.5, 4.5 गुणिले 7 बरोबर, 7 5 35 हातच्याला आले 3, 7 चौक 28 बघा, 7 5 35 हातच्याला आले 3, 7 चौक 28, 29 30 31, 31.5. इथं आले 31.5. परत बघा 7 5 35 चे 5 हातच्याला 3, 7 चौक 28 29 30 31. आता 3 गुणिले 5.5, 5.5 गुणिले 3, 3 5 15 हातच्याला 1, 3 5 15 आणि 1 16. ओके बघा 16.5. इथं लिहा 16.5. आता इथं काय करायचं बाबा, समेशन FI आणि XI यांची जी बेरीज आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहायची. बाबा किती बेरीज आहे ती आपल्याला या ठिकाणी आपण लिहू. बघा आता यांची बेरीज करू, सगळ्यांची किती येते बघा. 5 5 5 5 20 झाले. 20चे 0 इथं पॉईंट हातच्याला आले 2, 2 आणि 5 7 8 9, 9 आणि 5 14 15, 15 आणि 6 किती झाले 16 17 18 19 20 21, 21 चे 1 हातच्याला किती आले बाबा, 21 चे 1 हातच्याला आले 2, इथं लिहिले 2, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, 141.0 म्हणजे 141. ओके. आता मध्य काढायचं एक सूत्र आहे. मध्य काढायचं सूत्र समेशन FI XI भागिले समेशन FI. सरळ पद्धतीने मध्य काढायचं सूत्र बरं का. मध्य काढायचं सूत्र हे लक्षात ठेवा, हे पाठ पाहिजे. समेशन FI XI भागिले FI. समेशन FI XI किती 141 भागिले समेशन FI किती 50, FI XI 141 आणि हा किती 50. मग आपण काय करायचं, 50 ने भाग लावायचा. 50 ने भाग लावायचा कोणाला 141 ला. 50 दुने 100 पहिला नंबर, वरून आले 41. आता इथे घेतला 0 वर दिला पॉईंट, 5 48 म्हणून 50 8 400, 1 0 1 0 घेतला, 5 दुने 10 म्हणून 50 दुने आपल्याकडे 100 म्हणून 2.82. इथं आपल्याकडे उत्तर आलं 2.82. आता 2.82 लिहून थांबायचं नाही, 2.82 लिटर, काय 2.82 लिटर लिहिलं पाहिजे. ओके झाला. तर अशा प्रकारे आपण सरळ पद्धतीने हा मध्य काढू शकतो. तर एकदम सोपा विषय, अवघड विषय अजिबात नाही. ओके. बघा मित्रांनो, अवघड विषय आपण काय शिकवत नाही, सोपा विषय शिकवायला आपल्याला आवडत नाही, त्याच्यामुळे विषय एकदम स्पष्ट आहे. बघा आता पुढचा प्रश्न, तिसऱ्यानंतर आपली गाडी चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा हा चौथा जो प्रश्न आहे, हा 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 क्या बात है क्या बात है. तुम्ही म्हणाल सर बच्चों की जान लेने वाले है क्या तुम, इतना अवघड प्रश्न कैसा. तो देखो सवाल अवघड रहता है, लेकिन ऐसा नहीं कि वो हम सॉल्व नहीं कर सकते. दुनिया में ऐसा कोई सवाल नहीं जिसको आदमी सॉल्व नहीं कर सकता, इसलिए हर एक सवाल जरूरी होता है. बघा एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमगत पदांची बेरीज 27 आहे, गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा. समस्या गंभीर. ती पदे बघा इथं दिले, एका अंकगणितील श्रेणीतील 3 पदे. आता ती जी 3 पदे आहेत या ठिकाणी दिलेत बाबा, 3 पदे जी आहेत ना त्याच्यामधला एक पद A आहे, एक पद काय बाबा A वजा D आहे, त्याच्यानंतर A आहे आणि A अधिक D आहे, अशी ही 3 पदं आहेत. ओके. आता याच्यामध्ये काय दिले की या 3 क्रमगत पदांची बेरीज. आता 2 अटी आहेत बरं का. पहिली अट काय बाबा, 2 अटी दिल्यात, मग पहिली अट आपण काय म्हणू बाबा, पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार आपल्याकडे काय येणार आहे, सगळ्यांची बेरीज किती 27. मग A वजा D अधिक A अधिक A अधिक D बरोबर 27. बघा आता इथं वजा D अधिक D कॅन्सल होतील, इथे हे दोघं जण कट होतील. बघा या ठिकाणी हे वजा D आणि अधिक D हे कट होतील आणि राहतील काय बाबा आपल्याकडं A किती A 3A बरोबर आपल्याकडे आले 27. आपल्याला A ची किंमत काढायची म्हणून A बरोबर 27 आपल्या जाग्यावर 3 गुणिले इकडे आले भागिले, आणि म्हणून आपल्याकडं A ची जी किंमत आली 3 1 3
3 9 27, म्हणजे ए ची जी किंमत आहे ती आपल्याकडे किती आली 9 आली, 3 9 27. मग आता ए ची किंमत 9 आली, त्याला एक मस्त बॉक्स करू. आता मला डी ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला ही 3 पदं मिळतील. मग त्यासाठी दुसरी जी अट आहे ती काय झाली, ती काय दिली, यांचा गुणाकार 504 आहे. मग इथं लिहायचं बाबा दुसऱ्या अटीनुसार वाटीनुसार नका लिहू, दुसऱ्या अटीनुसार. बघा मित्रांनो, दुसऱ्या अटीनुसार आपण काय करू, यांचा जो गुणाकार आहे यांचा गुणाकार म्हणजे बाबा या ठिकाणी करू. चला आपण ए वजा डी, ए अधिक डी, तिघांचा जो गुणाकार आहे तो 504 दिलाय. आता बघा ए वजा डी आणि ए अधिक डी याला जरा शेजारी शेजार लिहू. ए वजा डी आणि ए अधिक डी यांना शेजारी शेजार लिहिलं आणि हा गुणिले ए बरोबर 504. आता आपण काय करू या ठिकाणी बघा, अरे बापरे मोठी लाईन गेली. आता एक काम करू आपण, आता ए वजा डी ए अधिक डी म्हणजे काय असतं बाबा, ए वर्ग वजा डी वर्ग, आपल्याला माहिती आहे ए वर्ग वजा डी वर्ग आणि गुणिले ए ची किंमत किती 9 बरोबर 504. ठीक आहे. आता आपण एक काम करू, हा ए वर्ग वजा डी वर्ग आहे ना बाबा, चला ए वर्ग वजा डी वर्ग. आता ए ची किंमत आपल्याला काय माहिती आहे बाबा 9 आहे, मग या ठिकाणी लिहा 9चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर 504 आपल्या जाग्यावर. आणि हे 9 गुणिलेत बरं का, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले. 9चा वर्ग 81 वजा डी वर्ग आपल्या जाग्यावर. आता 9 1 9 9 5 45 9 7 54 56, 504ला 9ने भाग लावला 56. आता एक काम करू, वजा डी ला इथंच ठेवू, 56 आपल्या जाग्यावर, 81 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 81. आता वजा डी वर्ग बरोबर 56 वजा 81. आता 56तून 81 जात नाही, पण 81 मधून 56 गेले 25 राहिले, म्हणून वजा डी चा वर्ग बरोबर वजा 25 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून डी चा वर्ग बरोबर 25चा वर्ग, डी चा वर्ग बरोबर 25, दोन्हीकडची चिन्ह बदलली. या वजा डी नको आपल्याला, अधिक डी ची किंमत पाहिजे, म्हणून दोन्हीकडची चिन्ह बदलली. वजा डी वर्ग बरोबर वजा 25 जे होतं तिथं आलं डी वर्ग बरोबर 25, म्हणून आपल्याकडे डी बरोबर किती 25चं वर्गमूळ अधिक वजा 5, हा सगळा इथं गोळ होतो बरं का. आता डी बरोबर माझ्याकडं अधिक वजा 5 आलं. मग आता ती 3 पदं काढत असताना 2 गोष्टी, मला डी ची किंमत 5 असताना एक काढावं लागणार, 3 पदं वेगळी येतील, आणि डी ची किंमत वजा 5 असताना आपल्याकडे वेगळी येतील. ओके. मग आता 3 क्रमगत पदे काढू, 3 क्रमगत पदे काढू. ओके. मग आता ही पदे काढताना काय करायचं, 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट काय, ए बरोबर 9चे व डी बरोबर किती वजा 5 असताना, डी बरोबर किती अधिक 5 असतानाचा घेऊ. चला 5 असताना असं ताना. ठीक आहे. मग हे सगळं असताना आपल्याकडे पहिलं पद बरोबर, हे सगळं असताना आपल्याकडे पहिले पद काय, ए वजा डी, ए वजा डी, ए ची किंमत 9 वजा डी ची किंमत 5, 9तून 5 गेले 4. त्याच्यानंतर दुसरं पद काय असतं बाबा, ए होतं. ए बरोबर काय बाबा, आपल्याकडे ए बरोबर 9 म्हटलंय. ओके. आणि तिसरं पद काय बाबा, ए अधिक डी, ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 5, 9 अधिक 5 बरोबर 14, म्हणून 3 पदे काय येतील बाबा आपल्याकडं, पहिलं पद 4, दुसरं पद 9, तिसरं पद 9 अधिक 5 14, 4 9 14. ओके. किंवा बघा, किंवा आपल्याकडे दुसरा एक मुद्दा आपल्याकडे काय, किंवा आपल्याकडे बघा डी ची किंमत वजा 5 पण असू शकते. मग इथं लिहायचं ए बरोबर 9 व डी बरोबर वजा 5 असताना असं ताना. मग अशा वेळेस आपल्याकडे बघा जो पहिलं जे पद आहे ते काय, ए वजा डी आहे. पहिले पद ए वजा डी, ए ची किंमत 9 वजा डी ची किंमत वजा 5, मग काय येईल 9 वजा वजा अधिक 5, 9 अधिक 5 14. दुसरं पद काय, एच आहे, ए ची किंमत 9 आहे, आणि तिसरं ए वजा डी, ए अधिक डी आहे बरोबर, ए ची किंमत 9 आणि अधिक डी ची किंमत किती वजा 5 आहे. मग 9 वजा 5 किती 4. मग आपली ही 3 पदे जी आहेत, ही 3 पदे आपल्याकडे काय आले बाबा, या ठिकाणी 14,9,4. बघा उत्तर त्याचे 4 9 14 किंवा 14 9 4 अशा प्रकारे उत्तर येईल. मी थोडासा बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. बघा या ठिकाणी
प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्याच्यामध्ये काय असतं, 2 प्रश्न आपल्याला कुठलेही सोडवायचे असतात. प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये 2 प्रश्न, एकूण 3 प्रश्न दिले जातात. 3 पैकी कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे. हा जो प्रश्न आहे तो 4-4 मार्कांचा असतो. यामधला प्रत्येक प्रश्न 4 मार्काचा असतो. 2 प्रश्न सोडवायचे 8 मार्क 3 पैकी. काही प्रश्न सोपे सुद्धा असतात त्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, जसं तुम्ही जर पहिला प्रश्न जर आपण बघितला तर या पहिल्या प्रश्नामध्ये काय आपल्याला की आयतालेख काढा हा प्रश्न आला होता. मित्रांनो, आयतालेख काढा हा प्रश्न आपल्या हातातला आहे. इथं आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळालेच पाहिजे. तरी सुद्धा काही मुलांचे मार्क या प्रश्नात कट होतात. कुठं कट होतात, कसे कट होतात ते आपण बघूयाच आता. बघा, आयतालेख काढताना आपल्याला काय दिलंय, साखरेचा भाव दिलाय रुपये प्रति किलो. 18 ते 20, 20 ते 22, 22 ते 24, 24 ते 26, 26 ते 28, 28 ते 30 वगैरे आठवड्यांची संख्या दिली. आता आयतालेख काढताना 2 अक्ष, उभा जो आहे तो आपल्याकडे असतो y अक्ष आणि आडवा जो आहे तो आपल्याकडे असतो x अक्ष. असे 2 अक्ष आहेत आपल्याकडे बरं का. मग इथं तुम्ही लिहायचं x अक्ष आणि इथं लिहायचं आपला y अक्ष. ठीक आहे, इथं लिहू आपण y अक्ष. आता याच्यामध्ये काय करायचं की खाली जे आहेत लक्षात घ्या, खाली काय असतात, खाली जर आपण बघितलं, एकच मिनिट फक्त, खाली ज्या x अक्षावरती ते वर्ग जे दिसतात ना आपल्याला, हे वर्ग सगळे x अक्षावरती लिहायचं. पण त्याच्या अगोदर एक लक्षात घ्यायची, इथं 18 ते 20 आहे ना, इथं थोडासा भाग कट करायचा मस्त आणि कट करून इथे क्रँक मार्क मारायचा. हा 0 आहे ना, कारण 18 म्हणजे 20 पासून खूप लांब आहे, म्हणजे 0 पासून खूप लांब आहे. मग हा क्रँक मार्क द्यायचा ज्यावेळेस 0 पासून खूप लांबच्या संख्या असतील आपल्याकडे वर्गामध्ये तर. ओके, 0 पासून सुरुवात होत असेल तर ही क्रँक मार्कची गरज नाही. आणि मग आपण इथं सुरुवात करू बाबा. हे सगळे जे वर्ग आहेत ते या ठिकाणी इथं लिहून घेऊयात एक 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 करून. सुरुवातीला मी या ठिकाणी काही पॉईंट वगैरे देतो. ओके, असे. ओके, बघा या ठिकाणी 18 बरं का, पहिला 18, 18 ते 20, 20 ते 22, 22 ते 24, 24 ते 26, 26 ते 28 आणि 28 ते 30 वगैरे पर्यंत आहेत. आता हे जे सगळे वर्ग आहेत हे काय बाबा, रुपये प्रति किलो. हा जो भाव आहे रुपये, म्हणजे 18 रुपये 20 रुपये. इथं लिहायचं भाव, साखरेचा भाव. या ठिकाणी आपण लिहू साखरेचा भाव. साखरेचा भाव जो आहे तो या ठिकाणी आपण लिहू. साखरेचा जो भाव आहे हा काय बाबा भाव हा जो आहे ना, रुपये प्रति किलो. रुपये प्रति किलो. ओके, इथं रुपये लिहू वाटलं, रुपये प्रति किलोच्या ऐवजी रुपये. ओके, साखरेचा भाव. आणि पुढे काय बाबा, आठवड्यांची संख्या. आता ही जी आहे ही आठवड्यांची संख्या. आठवड्यांची संख्या जी आहे ती आपण या ठिकाणी अशी लिहायची. इथे जे तुम्हाला वारंवारता दिलेली असते ती या ठिकाणी इथं आपण अशी करूयात. 1, 2 आपण थोडेसे या ठिकाणी पॉईंट जे आहेत हे आपण व्यवस्थित घेऊयात. ठीक आहे, आता ही जी आहे ती काय बाबा 4, 8, 22, 4चा पाडा या ठिकाणी दिसतोय 22 पर्यंत आहे. किंवा या ठिकाणी 8च्या पाड्यातल्या, किंवा तुम्ही याला जसं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं. आता समजा 4 घेतला, 4 के 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24. समजा 4च्या फडकाने घेतलं, 4 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 4 24, 4 6 24 या ठिकाणी घेतलं. हे काय बाबा तुमचं आठवड्यांची संख्या. आठवड्यांची संख्या. ओके, आठवड्यांची संख्या. ओके, हे लिहिलं. आता हे सगळं लिहिल्यानंतर इथे एक गोष्ट आहे, प्रमाण. या ठिकाणी प्रमाण लिहिलं गरजेचं आहे. प्रमाण 2 असतात. प्रमाण न लिहिल्यामुळे आपले मार्क कट होतात बरं का. प्रमाण एक आहे x अक्षावर. x अक्षावर आपल्याकडे एक प्रमाण असतं आणि दुसरं जे प्रमाण आहे y अक्षावर. ओके, आता x अक्षावरती 1 सेंटीमीटर, 1 सेमी बरोबर आणि इथं आपल्याकडे काय बाबा 1 सेमी बरोबर. ओके, आता x अक्षावरती 1 सेमी म्हणजे काय घेतलं आपण, 2चा फरक आहे. 18 अधिक 2 20, 20 अधिक 2 22, 22 अधिक 2 24. काय बाबा 2 रुपये बरोबर. 1 सेमी बरोबर 2 रुपये. ठीक आहे, आणि इथं काय बाबा आठवड्यांची संख्या. 1 सेमी बरोबर किती बाबा, 4 आठवडे या ठिकाणी आपण घेतले. 1 सेमी बरोबर 4 आठवडे. ओके, आता या ठिकाणी आपण एक काम करू की इथं आता हा स्तंभालेख आपण हा जो आलेख आहे आयतालेख जो आपण तो काढून घेऊयात. आयतालेख हा कधीही जोडून काढायचा, लक्षात घ्या. पहिली गोष्ट 18 ते 20 साठी किती बाबा 4 आठवडे दिलेत. 18 ते 20 साठी इथं 4 आठवडे. मग इथं 18 ते 20 साठी चौथ्याला आपण एक बॉक्स काढला. ओके, त्याच्यानंतर 20 ते 22 साठी 8 आठवडे. मग 8 पर्यंत जायचं आपल्याला. 8 पर्यंत हा स्तंभालेख काढून टाकायचा. त्याच्यानंतर 22 ते 24 साठी 22 आहे. मग 22 कुठं, 24 आणि 20च्या मध्ये एकदम गाडी वरती जाणार. 20 आणि 24च्या मध्ये आपला हा 22. ओके, हा झाला 22. आता माझ्याकडे पट्टी नाही म्हणून थोडीशी गडबड होईल. त्याच्यानंतर 24 ते 26 साठी 12 आहे. 12 बघा इथं पुढचा 24 ते 26 साठी हा 12. त्याच्यानंतर 26 ते 28 साठी 6 आहे. 6 कुठे, 4 आणि 8च्या मध्ये या ठिकाणी आपल्याकडे 6 येणार. आणि 6 नंतर किती बाबा 8 आहे. परत थोडासा वरती गेला 8.
तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा आयतालेख काढू शकतो. इथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे प्रमाण पण लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण वगैरे लिहायला सुद्धा मार्क असतात. प्रमाण जर नाही लिहिले तर आपले मार्क जाऊ शकतात. त्यामुळे प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा आयतालेख आपण काढू शकतो. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघू. जास्तीत जास्त प्रश्न किंवा शक्यतो उरलेले सगळे प्रश्न आपण बघून घेऊयात. आता बघा, हा जो पुढचा प्रश्न आहे हा अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला प्रश्न आहे. सराव संच 1.3.4 मधला कदाचित हा प्रश्न आहे. बघा, नीट बघून घ्या. हा प्रश्न जर आपण बघितला तर याच्यात काय दिलंय, एका गृहस्थाने 4,000 रुपये कर्जावर घेतले आणि त्यावर 500 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्याच्या 10 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 10 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती. बघा, आता एका गृहस्थाने कर्ज जे घेतलं, आता कर्ज जे आपण घेतलेलं असते ते कर्ज म्हणजे मुद्दल. ते कर्ज जे घेतलं त्याला आपण काय म्हणू, मुद्दल. मुद्दलला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतात, म्हणून पी बरोबर किती बाबा, 4,000 रुपये. चला, 4,000 रुपये या ठिकाणी लिहा, रुपये 4,000 झालं. पुढे काय बाबा, त्याच्यावरचं व्याज. व्याज म्हणजे काय बाबा, इंटरेस्ट. इंटरेस्ट बरोबर आपल्याकडे किती, रुपये 500. ठीक आहे. आता हे झालं. आता प्रत्येक हप्ता हे सगळं द्यायचं कबूल केलेत. मग आता एकूण रक्कम म्हणजे रास, त्याची जी रास आहे, रास म्हणजे ही त्याची एकूण रक्कम, म्हणजे मुद्दल अधिक व्याज जर बघितलं 4,000 आणि 500 किती झाले, 4,500. म्हणजे या व्यक्तीला किती फेडायचे, एकूण 4,500 रुपये फेडायचे आहेत. एवढे पैसे तो फेडणार. ओके. आता हे किती हप्त्यामध्ये फेडणार आहे, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी आहे. म्हणजे प्रत्येक हप्त्याची जी रक्कम आहे ती कमी होते 10 रुपयाने. म्हणजे पहिल्या हप्त्यात जर का 1,000 रुपये असतील तर दुसऱ्या हप्त्यात 990, तिसऱ्या हप्त्यात 980, नंतर 970 किंवा पहिल्या हप्त्यात 500 असेल तर दुसऱ्या हप्त्यात 490, 480 अशी 10 रुपये कमी होते. म्हणजे आपण इथं डिफरन्स पकडू, म्हणजे डी ची किंमत जी आहे ती -10 होते. समजा इथं डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी -10 आहे. ओके. आता एकूण जे हप्ते आहेत, एकूण हप्ते जर बघितले तर आपल्याकडे किती हप्ते आहेत बाबा, एकूण 10 मासिक हप्ते. त्याला आपण एन म्हणू. एन बरोबर आपल्याकडे 10 आहे. एकूण हप्ते 10 आहे म्हणून एन बरोबर 10. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं आपल्याला पहिला आणि शेवटचा हप्ता काढायचा आहे. पहिला हप्ता जर अंकगणिती श्रेणी असेल तर पहिला हप्ता ए आणि शेवटचा हप्ता किती, 10 हप्ते आहेत म्हणून शेवटचा हप्ता T10. पहिला हप्ता T1 म्हणजे ए आणि शेवटचा हप्ता T10 आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी बघा, इथं जे एकूण पैसे भरायचे 4,500. आता हे 4,500 रुपये जे भरले जाणार आहेत ते 10 हप्त्यांमध्ये भरले जाणार आहे. म्हणजे पहिला हप्ता म्हणजे T1 अधिक दुसरा हप्ता म्हणजे T2 अधिक तिसरा हप्ता म्हणजे T3 असं करत करत अधिक 10 हप्ता, सगळ्या हप्त्यांची बेरीज आपल्याला 4,500. मग सगळ्यांची बेरीज म्हणजे S10, 10 हप्त्यांची बेरीज म्हणजे S10. S10 ची किंमत 4,500. याचा अर्थ काय बाबा, S10 बरोबर आपल्याकडे किती आहे, 4,500. आता या ठिकाणी आपल्याकडे S10 बरोबर 4,500 आहे. त्याचबरोबर आपल्याकडं डी ची किंमत आहे आणि त्याचबरोबर S10 ची किंमत आहे, एन ची किंमत आहे. तर हे सगळं घेऊन आपण SCNचं जर सूत्र वापरलं तर आपल्याला ए ची किंमत मिळेल आणि नंतर मग त्यानंतर आपण मग बाकी इतर किमती काढूयात. बरोबर का. मग सूत्र आपण लिहू SCNचं बरोबर n/2 कंसात 2a अधिक n - 1 गुणिले d कंस पूर्ण. हे काय झालं बाबा, आपलं SCNचं सूत्र. आता या सूत्रात आपण किमती टाकू. बरं का, इथं मस्तपैकी अशा प्रकारे ह्या किमती आपण टाकून देऊ याच्यामध्ये. बघा, पहिली गोष्ट S10. SCNच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं, S10 लिहायचं. SCNच्या ऐवजी आपण काय लिहायचं, S10 बरोबर n/2. n ची किंमत 10 भागिले 2 कंसात 2 गुणिले a ची किंमत माहिती नाही. n ची किंमत S10 काढतोय म्हणून n ची किंमत लिहा 10 वजा 1 गुणिले d ची किंमत -10 आहे. बरोबर ना. d ची किंमत काय दिली, -10 दिलेली आहे. आता S10 ची जी किंमत आहे ती किती, S10 म्हणजे किती बाबा, रास जी आहे 4,500. S10 ची किंमत 4,500 बरोबर 2 ने 10 ला भाग जातो, 2 × 2 2 × 5 = 10 म्हणून 5 आणि कंसात राहतील 2a आपल्या जागेवरती आणि वजा 10 तून 1 गेला 9 अधिक 9 अधिक 9 गुणिले हे -10 जसेच्या तसे अधिक 9 गुणिले हे -10. आता हे 5 गुणिले इकडे आले भागिले 4,500 भागिले 5 बरोबर 2a आपल्या जागेवर 9 10 90 वजा आहे म्हणून -90. आता 5 × 5 5 90 45 म्हणून 9 आले आणि हे 2 शून्य आले आणि हे -90 इकडे आले अधिक 90 झाले बरोबर 2a. मग 2a बरोबर 90 अधिक 900 किती झाले, 990 झाले. मग a बरोबर 990 आपल्या जागेवर, हा 2 गुणिले इकडे आला भागिले
मग ए बरोबर 290ला 2ने भाग लावला, 2ने भाग लावा 990ला, 9 9 0, बेच चौक 8, 9तून 8 गेले, आपल्याकडे आले 1, वरून आले 9, 92 18 बरोबर, 19तून 18 गेला 1, वरून आले 0 आणि 2 5 10, 495. ए बरोबर किती बाबा 495 आपल्याकडे आलेला आहे. ए ची किंमत 495. आता ए म्हणजे T1 असतो, म्हणजे याचा अर्थ पहिला जो हप्ता आहे तो माझा किती आला 495. ठीक आहे, मग इथं लिहायचं बाबा पहिला हप्ता जो आहे तो 495. इथं लिहायचं पहिला हप्ता त्याला आपण ए म्हणू, बरोबर रुपये 495. आता पहिल्या हप्त्यानंतर आपल्याला शेवटचा हप्ता पण काढायचा आहे. शेवटचा हप्ता म्हणजे काय असणार बाबा T10, कारण एकूण हप्ते 10 आहेत. ओके, मग या ठिकाणी आपण काय करू, शेवटचा हप्ता बरोबर आपल्याला काय म्हणू T10 या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. मग T10 काढण्यासाठी सूत्र कुठलं वापरणार, TNचं. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. ठीक आहे, आता या ठिकाणी TNच्या ऐवजी T10 लिहू, बरोबर ए ची किंमत. ए कुठे गेला बाबा, ए ची जी किंमत आहे ती आपण काढली इथं 495. मग लिहा 495 अधिक N वजा 1, N किती 10 वजा 1 गुणिले D ची किंमत किती वजा 10 आहे. D ची किंमत आपण इथं लिहिले वजा 10. आता बघा 495 आपल्या जागेवर जसेच्या तसे, अधिक 10तून 1 गेला 9 गुणिले वजा 10. आता 495 आपल्या जागेवर जसे तसे, 9 10 90. आता वजाचं चिन्ह म्हणजे वजा 90. आता 495 मधून 90 गेले किती झाले बाबा 405. म्हणजे जो शेवटचा हप्ता आहे त्या शेवटच्या हप्त्यातली रक्कम 405. मग शेवटी लिहायचं शेवटच्या हप्त्यातली रक्कम 405. पहिल्या हप्त्यातली रक्कम 495 आणि शेवटच्या हप्त्यातली रक्कम 405. अशा प्रकारे हा जो मुद्दा आहे, हा जो प्रश्न आहे आपण सोडू शकतो. ठीक आहे, हा झाला अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला एक प्रश्न होता. आणखी एक प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला जातो. 4 मार्कांच्या प्रश्नामध्ये एकूण आपल्याला किती प्रश्न विचारले जातात, 3, आणि त्या 3 पैकी 2 सोडवायचे असतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा खूप सोपा होता, तिसरा अजून सोपा असू शकतो. बघूयात किती सोपा आहे तिसरा प्रश्न. तर आता तिसऱ्या प्रश्नाकडे जर आपण बघितलं, 3 नंबरचा हा जो प्रश्न आहे त्याच्यात काय की 2 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. जर त्यांच्या परिमितीमधला फरक 16 मीटर असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी काढा. बरोबर, आता चौरसाच्या बाजूंची लांबी, आपण 2 चौरस आहेत, मग काय करू आपण, मोठ्या चौरसाची बाजू x म्हणू. बरं का, आपण एक काम करू, मोठ्या चौरसाची बाजू बरोबर आपण काय करू, x सेमी, x मीटर घ्या, तर मी दिला ना मीटर, आणि लहान चौरसाची बाजू बरोबर किती बाबा y मीटर. आता बाजू झाल्यानंतर यांची परिमिती. बरं का, मग आता काय करू, मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढू. चला पहिलं मोठ्या चौरस क्षेत्रफळ काढू. मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती बाबा, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग बाबा, मोठ्या चौरसाचं x वर्ग चौरस मीटर. ठीक आहे, x वर्ग बाजू वर्ग, चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग असतं म्हणून याचं क्षेत्रफळ x चा वर्ग. आणि मोठ्या चौरसाची परिमिती पण काढू. मोठ्या चौरसाची परिमिती काय बाबा, परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू असते, म्हणजे 4x सेमी. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणून 4x सेमी. आता झालं मोठ्या चौरसाची बाजू x, क्षेत्रफळ x वर्ग आणि परिमिती 4x. तसंच लहान चौरसाची जी बाजू आहे ती y आहे, आणि म्हणून आता लहान चौरसाचे क्षेत्रफळ लहान चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याकडे काय असणार, बाजू वर्ग, बाजू किती y चा वर्ग चौरस मीटर. झालं. त्याचप्रमाणे लहान चौरसाची परिमिती, लहान चौरसाची परिमिती ओके, ओके, लहान चौरसाची परिमिती बरोबर 4y सेमी. ठीक आहे, झालं. या सगळ्या गोष्टी आपण लिहिल्या. आता याच्यात ज्यात काही 2 अटी दिलेल्या आहेत, आता इथं 2 अटी दिल्यात, हे सगळं बेसिक गोष्टी लिहिल्यानंतर 2 अटी दिल्यात. मग पहिली अट किंवा असं लिहू, चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. इथं लिहायचं चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज, वाटलं असते तिला
चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज, चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज जी आहे बेरीज आपल्याला दिले बरोबर 400 चौरस मीटर, बरोबर 400 चौरस मीटर. ठीक आहे, ही घेतली आपण बेरीज. आता ही बेरीज 400 चौरस मीटर म्हटलंय म्हणजे याचा अर्थ चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ होतं x वर्ग अधिक लहान चौरसाचं क्षेत्रफळ आहे y वर्ग. ही जी बेरीज आहे ती किती आहे 400. आता आपण एक काम करू, इथं जी y वर्गची जी काही किंमत आहे ती याला समजा 1 नंबर आपण देऊयात. ठीक आहे, याला आपण विधान नंबर 1 देऊ. x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400. आता दुसरा मुद्दा काय दिलाय की बाबा जर त्यांच्या परिमितीमधला फरक, चौरसाच्या परिमितीमधील फरक, इथं लिहू परिमितीमधील फरक, परिमितीमधील फरक जो आहे तो आपल्याला काय दिलाय बरोबर किती दिलाय बाबा 16 मीटर. परिमितीमधला फरक 16 मीटर. आता परिमिती बघा, फरक म्हणजे वजाबाकी. मग मोठ्या चौरसाच्या परिमितीमधून लहान चौरसाची परिमिती वजा करा. मोठ्या चौरसाची काय बाबा 4x वजा लहान चौरसाचे 4y बरोबर किती येतं 16. 4 4 16, सगळ्यांना 4 ने भाग लावा. 4 1 4, 4 1 4, 4 चौक 16. ओके, आता आपण काय करू, x ची किंमत काढू. x आपल्या जागेवर ठेवू, 4 आपल्या जागेवर वजा y पलीकडे गेला अधिक y म्हणजे 4 अधिक y म्हणजे याचा अर्थ काय आला y अधिक 4. याला म्हणा समीकरण नंबर 2. ओके झालं. आता बघा x ची किंमत काय आली y अधिक 4. आता या किमतीला काय करू आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. y अधिक 4 ला आपण x ची जी किंमत आहे y अधिक 4 हिला आपण काय करू याच्यामध्ये ठेवू म्हणजे इथं सगळ्या y येतील आणि y ची किंमत आपल्याला मिळेल. मग इथं लिहावा बाबा 1 व 2 वरून, 1 व 2 वरून या ठिकाणी लिहावं असं समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून. या 1 व 2 वरून आपल्याला काय करायचं आहे की बाबा x ची जी किंमत आहे x चा वर्ग, त्या x च्या वर्गाच्या ऐवजी y अधिक 4चा वर्ग आणि अधिक हा y वर्ग जसाच्या तसा आणि बरोबर आपले 400. आता याचा विस्तार करा y अधिक 4चा वर्ग. आता आपल्याकडे एक सूत्र आहे, आपल्याकडे सूत्र कसं आहे a अधिक b चा वर्ग, त्याचा विस्तार काय बाबा a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. बरं, हा झाला विस्तार या सूत्राचा a अधिक b चा. मग तसंच y अधिक 4चा विस्तार काय बाबा, पहिला a चा वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग म्हणजे y चा वर्ग अधिक 2ab, 2 गुणिले a किती y गुणिले b किती 4 म्हणजे 4 दुने 8y आणि अधिक b चा वर्ग, b किती 4 आहे 4चा वर्ग 16. मग याचा विस्तार काय बाबा y वर्ग अधिक 8y अधिक 16 बरोबर, y वर्ग अधिक 8y अधिक 16 अधिक हा y वर्ग जसाच्या तसा बरोबर 400. ठीक आहे. आता एक काम करू, y वर्ग 2y चा वर्ग. ठीक आहे, अधिक 8y आपल्या जाग्यावर अधिक 16 आपल्या जाग्यावर अधिक 400 इकडे आले वजा 400 झाले बरोबर 0. आता इथे एक वर्ग समीकरण या ठिकाणी तयार होईल. आता ते आपण वर्ग समीकरण तयार करू. 2 8 बघा इथं 2y वर्ग जसाच्या तसा राहील अधिक 8y जसेच्या तसे आणि अधिक वजा 16 मधून 400 जात नाही. मग 400 मधून 16 गेले तर किती राहतात 384, 384 बरोबर 0. 384 अधिक 16 400 होतात. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह. 2 8 आणि 384 सगळ्यांना कितीने भाग जाईल 2 ने. मग बेक के बे म्हणून y वर्ग बरोबर, बेच चौक 8 म्हणून 4y आणि वजा बेक के बे 92 18 बे दुने 4 समीकरण बरोबर 0. आता हे एक समीकरण तयार झालं. कुठलं समीकरण तयार झालं वर्ग समीकरण. आता हे वर्ग समीकरण तयार करून आपण काय करू y ची किंमत काढू आणि y ची किंमत काढल्यानंतर x ची किंमत आपल्याला मिळेल. आता या समीकरणामध्ये गुणाकार किती पाहिजे बाबा 192. आता 192 गुणाकार कोणाचा येतो बाबा बघा 192 एके 192, 192च्या निम्मे बाबा 96 दुने 192 त्याच्यानंतर 24 चौक आपल्याकडं बघा सॉरी 96 दुने 192, 96च्या निम्मे बाबा 48, 48 गुणिले जर आपण या ठिकाणी 48 गुणिले जर 4 केलं तर आपल्याला होतात 92 मिळतात. 24 गुणिले 8 केलं तर 92 मिळतील. 12 गुणिले 16 केलं तर 92 मिळतील. म्हणजे अशा प्रकारे एवढ्या सगळ्या संख्यांचा गुणाकार किंवा इतरही मिळतील यांचा गुणाकार आपल्याला 192 येतो. पण आता याच्यामधून आपल्याला एक जोडी निवडायची. कुठली निवडायची 192च्या अगोदर वजाचं चिन्ह आहे, वजा बाकी 4 पाहिजे.
कोणाची वजाबाकी 4 येते? 12 आणि 16ची. म्हणजे 12 आणि 16 फिक्स, ह्या दोघांना घेऊ, कारण यांची वजाबाकी किती येते? 4 येते. 12 आणि 16. बरं, मग 16x 16y आणि 12y घेऊ. 16y आणि 12y या दोघांचा गुणाकार जो आहे तो 192 येतो आणि वजाबाकी 4 येते. मग आता यांना चिन्ह द्यायचे. चिन्ह कुठले द्यायचे? दोघांची वजाबाकी होते म्हणजे दोघांना भिन्न वेगवेगळी चिन्ह द्यायचे. मग मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं? जे 4y अगोदर येते. 4y अगोदर अधिक आहे, मोठ्या संख्येला अधिक, लहान संख्येला वजा. आणि मग इथे येतील y वर्ग अधिक 4y ऐवजी 16y वजा 12y वजा 192 बरोबर 0. आता इथे बघा काय काय कॉमन निघेल. या दोघांमधून एक कॉमन निघेल, या दोघांमधून एक काहीतरी कॉमन निघेल. तर आता हे आपण कॉमन काढायचा प्रयत्न करूयात. या दोघांमध्ये y तर कॉमन दिसतोय, मग y कॉमन काढू. आणि कंसात y वर्ग अधिक 16y, y कॉमन काढला म्हणजे फक्त y राहिला आणि अधिक 16y मधला 16 राहिला, y आला बाहेर. 12ला 92ला 12ने भाग जातो. दोघांमध्ये तसं काय दिसत नाही वर कॉमन, जसं इथं y दिसतोय. पण 12 आणि 192 या दोघांना 12ने भाग जातो, कारण 192ला जर 12ने भाग लावला तर 16 उत्तर येईल. म्हणून वजा 12 कॉमन काढू. आणि कंसामध्ये हे y अधिक 6 आहे ना, हेच इथं y अधिक 16 आहेत ना, हेच येतं बरोबर 0. कसं? बघा 12 बाहेर आले, फक्त y राहिला. या वजाचं झालं अधिक, कारण कंसाच्या बाहेर वजा. आणि ह्या 192ला 12ने भाग लावल्यावर 16 आलं. आता y अधिक 16 2 वेळा आहे, म्हणून y अधिक 16 एकदा लिहा आणि y वजा 12 एकदा लिहा बरोबर 0. मग दोन उत्तर येतील. y अधिक 16 बरोबर 0 येईल, किंवा दुसरीकडं y वजा 12 बरोबर 0 येतील. आता दोन उत्तरं. y अधिक 16 बरोबर 0 आहे ना, मग y बरोबर अधिक 16 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 16, किंवा आपल्याकडं y बरोबर वजा 12 आहे, पलीकडे गेले अधिक 12, म्हणजे y ची किंमत किती आली बाबा? 12 आली. y ची किंमत 12 म्हणजे बाबा लहान चौरसाची जी बाजू आहे ती आली 12 मीटर. आता मोठ्या चौरसाची बाजू काढण्यासाठी ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग इथं लिहायचं y बरोबर 12 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये, 2 आहे ना बाबा, 2 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवलं तरी चालेल, 2 मध्ये ठेवू. 2 जरा बरं आहे. ओके, 2 मध्ये ठेवू. आपल्याकडे समीकरण 2 काय बाबा? x बरोबर y अधिक 4. मग इथं लिहायचं x बरोबर y अधिक 4. y ची किंमत किती? 12. 12 अधिक 4 बरोबर आलं 16. म्हणजे x बरोबर मला किती मिळालं? 16. आता बघा दोन गोष्टी आल्या. x बरोबर 16 म्हणजे मोठ्या चौरसाची बाजू 16 मीटर, y बरोबर 12 म्हणून लहान चौरसाची बाजू 12 मीटर. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. ठीक आहे, हा झाला तिसरा प्रश्न. म्हणजे एकंदरीत चौथा प्रश्न जो आहे तो आपला पूर्ण झाला. चौथ्या प्रश्नामध्ये हे 3 प्रश्न बघितले, डोक्याला ताप देणारे होते परंतु सोपे होते. आता प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, त्या 5व्या प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 5वा जो आहे तो लक्षात घ्या. 5वा प्रश्न जो आहे तो थोडासा जास्त विचार करायला लावतो. कधी कधी हे जे प्रश्न आहेत पुस्तकाच्या बाहेरचे असतात आणि प्रश्न जे आहेत ते तुम्हाला असे येतात की या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं, मुलांचं वेगवेगळं असू शकतं, मेथड वेगवेगळे असू शकतात. तर याच्यामध्ये काय आहे, 2 प्रश्न विचारलेले असतात. त्या 2 पैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा असतो आणि 3 मार्क आपल्याला मिळून जातात. ओके, तर बघूयात 2020ला नेमके कुठले प्रश्न विचारले गेले होते. आता हा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय, इथं आपल्याला काय करायचंय, पुढील समीकरणे एक सामायिक समीकरणाच्या रूपात रूपांतरित करून ती सोडवायच्यात. बघा पहिली गोष्ट, आता हे जे समीकरण आहे पहिलं मला दिसतंय वर्गमुळात x/y बरोबर 4. इथं आपण काय करू, वर्गमूळ घालवलं पाहिजे. मग वर्गमूळ घालवण्यासाठी दोन्ही बाजूंचा वर्ग करू. आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर हे वर्गमूळ निघून जाईल, x/y राहतील आणि बरोबर आपले 4 राहतील. आता y भागिले पलीकडे गेले गुणिले x बरोबर 4 गुणिले y 4y. आता x आपल्या जागेवर 4y अधिक इकडे आले वजा 4y बरोबर 0. हे झालं समीकरण नंबर 1 झालं. आता आपण काय करू, दुसरं समीकरण घेऊ. 1/x अधिक 1/y बरोबर 1/xy. आता इथं जर आपण समीकरणाच्या तिन्ही बाजूंना हा जो खाली xy आहे ना त्याने जर गुणलं तर सगळे खालचे x आणि y निघून जातात. बघा कसं, 1/x गुणिले xy अधिक 1/y गुणिले xy बरोबर 1/xy गुणिले xy. बघा आता काय होईल. आता इथं x गेला फक्त y राहिला, इथं y गेला फक्त x राहिला आणि बरोबर xy गेला 1 राहिला. म्हणजे x अधिक y बरोबर 1 समीकरण नंबर 2. आता 1 आणि 2 मध्ये बघा x कॉमन आहे तो कॅन्सल होईल.
मग एक्स कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, समीकरणाच्या दोन्ही बाजूंची वजाबाकी करू. त्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 जे आहे त्या एक गोष्ट राहिली बरं का, इथं चुकलं माझं, एक गोष्ट चुकली आपली. काय चुकली की इथं आपण ह्या 4चा वर्ग करायला विसरलो. 4 चौक 16, 16 म्हणजे इथे येतील 16y आणि इथं आपल्याकडे काय घेतील x वजा 16y बरोबर 0 समीकरण नंबर 1 असं होईल. याचा वर्ग केला पण ह्या 4चा वर्ग करायचा राहिला होता. आता काय करू, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू किंवा 1 मधून 2 वजा केलं तरी चालेल, कारण ही वजाबाकी केल्यावर हा x आणि हा x कॅन्सल होईल आणि आपल्याला y ची किंमत मिळेल. मग त्यासाठी इथं लिहायचं समीकरण 2 वजा समीकरण 1 करू, 2 वजा 1. ओके, समीकरण 2 काय बाबा, x अधिक y बरोबर 1 आणि वजा समीकरण 1 काय बाबा, x वजा 16y बरोबर आपल्याकडे 0. आता ही वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक झालं, अधिकचं वजा झालं. ठीक आहे, आता काय येईल बाबा या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं एक्स एक्स कॅन्सल होतील, आपले एक्स एक्स कॅन्सल होतील आणि आपल्याकडे काय राहतील बघा, एकच मिनिट, y आणि अधिक 16, y अधिक 16 17y, y अधिक 16y 17y बरोबर 1 0 गेला 1. मग आता y ची किंमत काय मिळेल, y ला इथंच ठेवू बरोबर 1 आपल्या जागेवर, हा 17 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 17 झाले, म्हणजे y बरोबर तुम्हाला मिळाला 1/17. आता ही किंमत काय करू आपण समीकरणात ठेवू कुठल्या तरी, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 जरा बरं पडतंय, समीकरण 2 मध्ये ठेवू, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय आपल्याकडे कुठे गेला बाबा, हा 2 काय x अधिक y बरोबर 1. मग इथं जर ठेवली तर बघा x अधिक y बरोबर 1, x ची किंमत माहिती नाही, अधिक y ची किंमत 1/17 बरोबर 1, x आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर 1/17 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 1/17. मग आता x 1 आपल्या जाग्यावर बघा, या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल, एकाच्या खाली काय नाही म्हणजे काय असतो 1 असतो, लक्षात घ्या. आता काय होईल बघा, 17 × 17 वजा 1 × 1 भागिले 17 × 17, 17तून 1 गेला 16/17, म्हणजे या ठिकाणी x बरोबर मला किती मिळाला 16/17, x बरोबर 16/17, y बरोबर 1/17. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याला आपण सोडू शकतो. ठीक आहे, तर इथं 2 प्रश्न विचारले जातात, हा एक झाला आणि आता शेवटचा एक प्रश्न आपला या ठिकाणी बाकी आहे, तर तो शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा हा थोडासा वेगळा आहे. एका विक्रेत्याने एक खेळणे 24 रुपयाला विकले. या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा शेकडा नफा मिळवला, तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती. आता नफा जर मला काढायचा असेल तर नफा मी कसा काढतो, नफा म्हणजे फायदा, तो कशातून येतो, विक्री किंमत, तिच्यातून जर का मी खरेदी किंमत जर का वजा केली तर मला नफा मिळणार आहे बरोबर. आता या ठिकाणी काय आहे, एका विक्रेत्याने एक खेळणं 24 रुपयाला विकले, म्हणजे विक्री किंमत बाबा मला आहे, विक्री किंमत जी आहे 24 रुपये. या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा नफा मिळवला, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला दिलेली नाहीये. मग या ठिकाणी आपण काय करू, त्याची खरेदी किंमत काढायची, म्हणून खरेदी किंमत जी आहे, खरेदी किंमत बरोबर x रुपये आपल्याकडे आहे. ओके, आता त्याचा जो नफा आहे शेकडा नफा बरं का, शेकडा नफा जो आहे तो शेकडा नफा किती आहे त्यांनी सांगितलंय, या व्यवहारात त्याने खरेदी केलेल्या किमती एवढा शेकडा नफा, खरेदी किंमत x आहे तेवढाच शेकडा नफा आहे, म्हणजे x%. ओके, x% एवढा शेकडा नफा आहे, म्हणून आपला जो नफा आहे तो नफा काय असतो बाबा, नफा आपल्या खरेदी किमतीवरती, खरेदी किंमत x आहे तिच्यावरती किती x%, म्हणजे x% म्हणजे x/100 गुणिले x/100, म्हणजे खरेदी किमतीवर 1%. मग वाटलंच तिथं असेल या खरेदी किंमत गुणिले किती शेकडा नफा आहे बाबा x%, म्हणजे x/100. ओके, खरेदी किंमत x आहे, x गुणिले x/100. आता बघा x गुणिले x वर्ग भागिले 100 रुपये, हा काय झाला नफा झाला. निव्वळ नफा किती बाबा, x वर्ग भागिले x. ओके, हा झाला त्याचा नफा. आता हा नफा झाल्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय इथं, हा नफा आहे, ही आहे खरेदी किंमत. ओके, हा नफा खरेदी किंमत. आता नफा म्हणजे काय असतो आपल्याला माहिती आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरं का, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत,
या सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। आता याच्यात किमती टाकू। नफा किती x वर्ग भागिले 100 आहे बरोबर। विक्री किंमत जी आहे, एका विक्रेत्याने खेळणं 24 रुपयाला विकले म्हणजे विक्री किंमत बरोबर 24 आहे आणि वजा खरेदी किंमत आपण x म्हटलंय। आता x ची किंमत काढायची आहे, वजा x आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले अधिक x झाले बरोबर का। नफा बरोबर विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली की आपल्याला मिळतो नफा। ओके, मग नफा आपल्याकडे किती x वर्ग भागिले 100 आहे आणि विक्री किंमत जी आहे ती आपल्याकडे 24 आहे आणि वजा खरेदी किंमत जी आहे ती आपल्याकडे x आहे। मग आता इथं एक काम करू आपण, वर्ग समीकरण तयार होईल या ठिकाणी एक, तर ते आपण तयार करू बघा। आता वजा x आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला अधिक x वर्ग भागिले 100 अधिक x बरोबर आपले 24। ठीक आहे, इथं तिरकस गुणाकार करू, x वर्ग गुणिले 1 x वर्ग, 100 गुणिले x 100x आणि भागिले 100 1 100 बरोबर 4। 100 भागिले पलीकडे गेले बरोबर 24, 100 भागिले पलीकडे गेले गुणिले, मग x वर्ग अधिक 100x बरोबर 24 गुणिले 100 2400। आता हे 2400 जे अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा x वर्ग अधिक 100x वजा 2400 बरोबर 0। आता हे समीकरण सोडवून जी x ची किंमत येईल ती असणार आहे आपली खरेदी किंमत। आता सोडवण्यासाठी इथं गुणाकार किती पाहिजे 2400, शेवटी 2400 म्हणून गुणाकार मला किती पाहिजे 2400। अशा संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 2400 येतो आणि वजा बाकी 100 येते बघा। आता जर आपण म्हटलं 24 गुणिले 100 केलं की 2400 येतो। ओके, किंवा या ठिकाणी आपण जर असं म्हटलं बघा या ठिकाणी 42 आपण म्हणू शकतो की बघा इथं आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात। आता 24 गुणिले 100 किंवा बाबा आपण बघा 2400च्या निम्मे किती बाबा 1200 गुणिले जर का मी 2 केलं तरी मला या ठिकाणी काय मिळणार आहे 2400 मिळणार आहे। त्याच्या निम्मे 600 गुणिले 4 केलं तरी 2400 मिळणार आहे। 300 गुणिले जर का 8 केलं तरी मला 2400 या ठिकाणी मिळणार आहे। 300च्या निम्मे जर का मी 150 केले आणि 150 गुणिले 16 जरी केलं तरी मला या ठिकाणी 2400च उत्तर मिळणार आहे। आता 150च्या निम्मे जर मी म्हटलं 75 गुणिले 16 दुने 32 75 गुणिले 32 जरी केलं तरी मला ते मिळणार आहे। अशा बऱ्याचशा संख्या मिळतील, पण याच्यातून नेमकं मी बाबा काय घेतलं पाहिजे, नेमकं कोणाला घेऊ बघा। या ठिकाणी 24 गुणिले 100 बघा, हा थोडासा जुगाड करा। 100ला एका बाजूला ठेवलं आणि बघा या ठिकाणी आपल्याला हे जे निवडत असताना 24 म्हणजे किती बाबा 12 दुने 24 म्हणा आणि गुणिले हे 100 म्हणा। आता ह्या 12 जे आहेत आणि हे जे 100 आहेत बघा 12 दुने 24 आणि हे 100 आहे 2400 आहेत आपल्याकडं। मग 12 आणि 100चा जर का आपण विचार केला, ह्या 12 गुणिले आपण 100चे 10 इकडे घेऊ आणि गुणिले 20 म्हणजे 120 गुणिले जर आपण 20 जरी केलं तरी आपल्याला तेच मिळते। आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपल्याला वजाबाकी गुणाकार जरी 2400 पाहिजे असला तरी वजाबाकी आपल्याला 100 पाहिजे। आता 120 गुणिले जर आपण 20 केलं तर यांचा जो गुणाकार आहे 120 गुणिले 20 यांचा जो गुणाकार आहे तो 2400 येतो, 12 दुने 24 आणि यांची वजाबाकी 100 येते। ओके, या दोघांची वजाबाकी आपल्याला 100 येते बघा। x वर्ग अधिक 120 आहे म्हणून पहिले 120x आणि वजा 20x, 120 मधून 20 गेले की 100 आणि वजा 2400 बरोबर आपल्याकडे आलं 0 बरोबर। आता हे दोघं या दोघांमधून x कॉमन काढू, कंसात x वर्गाचा फक्त x राहिला आणि 120चे 120 राहिले वजा हे 20 आणि 2400 दोघांमधून 20 कॉमन काढू, कंसामध्ये 20xचा x आणि इथं वजाचं झालं अधिक 120 राहतील, जे या कंसामध्ये तेच पलीकडच्या कंसात राहतील। आता दोन उत्तर x अधिक 120 येईल आणि पलीकडे हे 2 वेळा आहे ना x अधिक 120 एकदाच लिहिलं आणि पलीकडे x वजा 20 लिहिलं, x वजा 20 बरोबर 0। आता x अधिक 120 बरोबर 0 येतील किंवा x वजा 20 बरोबर 0 येईल। ठीक आहे, आता दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतील। एक तर x बरोबर अधिक 120 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 120 किंवा बघा हे अधिक 120 आहे पलीकडे गेले वजा 120 आणि वजा 20चे पलीकडे गेले अधिक 20, x बरोबर अधिक 20 येतील। आता किंमत जी आहे ती कधीही वजामध्ये नसते म्हणून आपण काय करणार x बरोबर 20 घेणार, म्हणजे त्या खेळण्याची खरेदी किंमत जी आहे ती 20 रुपये असणार आहे। शेवटी उत्तर लिहायचं, खेळण्याची खरेदी किंमत 20 रुपये आहे। ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही जी प्रश्नपत्रिका आहे बोर्ड परीक्षा 2020 मार्चची ही संपूर्ण बघितलेली आहे, सगळी गणितं बघितले। तर ही प्रश्नपत्रिका पुन्हा बघा
नक्कीच तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधली जी काही गणित आहेत त्या प्रकारची गणितं यावर्षीच्या बोर्डच्या परीक्षेला येऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि एक खुश खबर आहे, जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल, गणितामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतील आणि अभ्यास कमी झाला असेल, तर आपण एक कोर्स तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे गणिताचा. असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये गणिताच्या प्रत्येक प्रकरणावरती 2-3 व्हिडिओ आहेत आणि इम्पॉर्टंट प्रश्नांचेच व्हिडिओ आहेत. अशा व्हिडिओ की असे गणित आहेत की जी गणित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेली होती किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतायत, अशा इम्पॉर्टंट प्रश्नांवरच आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. तर तो कोर्स तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळेल. आपला ॲप जो आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, या ॲपवरती तुम्ही जाऊ शकता. हा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकताय. हा ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊ शकता किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप तुम्ही डाउनलोड करू शकताय. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये कोर्स आहे, त्याची किंमत फक्त 499 रुपये आहे. तो कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आणि गणिताचा अभ्यास करू शकताय. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.